नमस्कार सगळे कसे आहात? मी तुमची लाडकी होस्ट संस्कृती आणि मी तुमचा लाडका मित्र रोहित तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे कलाकार चर्चा, जिथे आपण सगळ्या कलाकारांसोबत खूप गप्पा मारतो, खूप गेम्स खेळतो आणि त्यांच्याकडून खूप नॉलेज घेतो. संस्कृती, मला तुला एक क्वेश्चन विचारायचा आहे. ओके, मला एक सांग, एखाद्या आर्टिस्टला आर्टिस्ट होण्यासाठी काय क्वालिटीज असल्या पाहिजे? एखाद्या आर्टिस्टला आर्टिस्ट होण्यासाठी मला असं वाटतं त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे, बरोबर, डेडिकेशन पाहिजे, बरोबर, आपल्या आर्ट वरती तो प्रेम करणारा पाहिजे, अगदी बरोबर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो परफेक्ट एंटरटेनर पाहिजे. बरोबर ओळखलंयस. तर आज अशीच व्यक्ती येणार आहे ज्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे, डेडिकेशन आहे, लॉयल्टी आहे आणि भरपूर सारा टॅलेंट पण आहे. वाव, गेस कर कोण असेल? मला माहिती आहे कोण येणार आहे. तुम्हाला कळलंय का कोण येणार आहे? तर लगेचच बोलूयात आमच्या दोघांच्या फेवरेट आर्टिस्टला, म्हणजेच परफेक्ट एंटरटेनर वैभव दादाला. कलाकार चर्चा, कलाकार चर्चा, कलाकार चर्चा. दादा, येस, थँक्यू त्या Thank- चर्चेत मला बोलायला कारण की मला आज चर्चा करायला खूप आवडणार आहे. थँक्यू सो मच दादा, तू आलास. थँक्यू Yes. येस, आपण टाइम न घालवता लगेच बसून घेऊयात Yes. आणि चर्चेला सुरुवात करूयात. चला. वेलकम टू द कलाकार चर्चा. दादा, सगळ्यात अगोदर कसं वाटतंय सेटवरती येऊन? सेट खूपच भारी आहे आणि खूप मजा येते. मला असं वाटतंय की जे तुम्ही हे कॅरेक्टर्स पण बनवलेत, कलाकार चर्चा विथ रोहित आणि संस्कृती, तसेच हे रोहित संस्कृती दिसतात आणि मलाच मजा येणार आहे की स्वतःला मी जेवढं व्यक्त करू शकतो आज ऑडियन्स समोर, तुमच्या समोर, तुमच्या प्रश्नाला जी उत्तर द्यायची, आय होप ती उत्तरं आपल्या ऑडियन्सला किंवा आजच्या ज्या जमान्याला पुढे त्यांच्या वाटचालीसाठी खूप कामाला येतील. अरे, नक्कीच नक्कीच, नक्कीच नक्कीच, दादा. नक्कीच. येस, सो दादा सुरुवात करते. आम्हाला सांग, तुझं लहानपण कसं होतं? म्हणजे तू कसा वाढलास आणि तू काय एक्सपिरियन्स केला? सर, लहानपण जर बघायला गेलं तर ऍक्च्युली आपण जे म्हणतो ना, मध्यवर्गीय परिवारातला मुलगा, म्हणजे लोअर मिडल क्लास. मला असं वाटतं मी लोअर मधलं पण खूप लोअर मिडल क्लासमधून आलोय. चाळीत राहायचो मुंबई सेंट्रलला आणि डॅड पोलीस होते, आई हाऊसवाईफ होती आणि मला एक मोठा भाऊ आहे. तर त्या चाळीत 10 बाय 10च्या खोलीत आम्ही वाढलो आहोत, जिकडे आपल्याला बाजूवाल्याची भांडणं ऐकायला येत आहेत किंवा कोण कोणाला काय बोलतंय ते कळत आहे. तर माझं लहानपण असंच वाढलं आणि लहानपणी मला सोन्या बोलायचे. वैभव नाव आहे, पण आपण जेव्हा चाळीत राहतो तेव्हा आपल्याला एक नाव ठेवलेलं जातं, काय पण पोंग्या, पांग्या, तांग्या, हे ते. तर मला सोन्या हे नाव होतं आणि मला वैभव हे नाव कोणाला माहितीच नव्हतं. मीही विसरलेलो लहानपणी की माझं नाव वैभव आहे, कारण की एवढं सोन्या सोन्या बोलायचे. तर ते लहानपण गेलंय की ज्या गोष्टीवर आपण बोट ठेवायचो ती भेटायचं नाही, कधी मिळायचं नाही. कारण की ऑब्व्हियसली पप्पा पोलीस असल्यामुळे त्या गोष्टी खूप स्ट्रिक्ट असायच्या. अभ्यासावर जास्त लक्ष दे, कारण की तुला डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचं आहे, असं सगळ्यांनी सांगितलं होतं. मग तसंच लहानपण, आय थिंक आपल्या सगळ्याच लोकांचं लहानपण तसंच गेलं आहे. आणि त्या हिशोबाने 15 वर्षापर्यंत मी मोठा झालो. पण चाळीत असल्यामुळे दुनियादारी किंवा बाहेरच्या चर्चा मला जास्त दिसण्यात आल्या आणि त्यामुळे असं वाटलं की मी लवकर मोठा होतोय का, कारण की जे लहानपण आपण एन्जॉय करतो तसं लहानपण एन्जॉय नाही केलं, पण लवकर मोठा होतोय का हे असं व्हायला लागलेलं. कारण की तीच भांडणं सतत, ह्याची चुगली त्याच्याकडे, त्याची चुगली ह्याच्याकडे, किंवा मदतीला पण एकत्र किंवा मारामारीला पण एकत्र, तशा चाळीत. आणि मग माझ्याच त्या नजरेसमोर ती 92ची आपली जी दंगल आहे ती सुद्धा झाली. मग ती खूपच लहान होतो आणि लपून लपून बघितली आहे मी ती दंगल, काय झालेलं आहे. ज्याच्यावर आपण आता मूवीज बघितल्या असतील, पण मी लाईव्ह अनुभवलंय. आणि आईची एक इच्छा होती की इंग्लिश शाळेतच शिकले पाहिजे मुलं, तर आम्ही दोघे इंग्लिश शाळेत होतो. आणि मग कसं आम्हाला मोठं केलं. आवड नसायची त्या अभ्यासाची किंवा त्या इंग्लिश शाळेत शिकण्याची, पण तिची तेवढी ताकद होती किंवा तिची तेवढी मेहनत होती की आम्हाला तेवढं शिकवायचं आहे. मग प्रॉपर मी त्या चाळीतला मुलगा आहे, जिथे लोअर मिडल क्लासवाला मुलगा मोठा होतो, तर काहीतरी विलन म्हणतात किंवा काहीतरी हिरो बनतात. बरोबर. मी पण एका टायमाला त्या विलनच्या रस्त्यालाच होतो, पण मला जेव्हा कळलं की हा रस्ता थोडीशी लाईफ छोटी करेल, चेंज करून मी हिरोच्या रस्त्याला आलो. कारण की
तो रस्ता जर आता गेलो असतो तर हा वैभव जो तुमच्या समोर आहे तो या चर्चेच्या लायकीसाठी नसता राहिला. म्हणजे ती चर्चा वेगळी झाली असती, ज्यासाठी आज शो मध्ये नाही मला न्यूज मध्ये यायची गरज आहे. कारण की मी सांगतोय ना, चाळीत जो राहतो तो दोनच ठिकाणी जातो, एक तर नेगेटिव्ह साईड, एक तर पॉझिटिव्ह साईड. आणि नेगेटिव्ह ज्या जास्त अट्रॅक्ट करते, कारण की युनिटी असते. लफडा झालाय चल एकत्र, काय झालाय चल एकत्र, काय करायचंय चल एकत्र. मग ते चल एकत्रच्या दुनियेतून मी थोडासा बाहेर आलो आणि चल एकटं या दुनियेत कसा पुढे जाऊ शकतो त्याच्यावर जास्त मी जोर आणि त्याच्यावर जास्त महत्व दिला. क्या बात आहे, वाव. सोपी नाही, म्हणजे नाही, सोपी खरंच नव्हती नव्हती. लाईफ. सोपे. बिलकुलच नाही. तिथून स्टार्ट करून आज इथपर्यंत पोहोचणं हे खरंच खूप खूप मोठी like गोष्ट खूप आहे. मोठी गोष्ट आहे. आणि तुला खूप कठीण प्रसंग फेस नक्कीच करावे लागले असतील, की तू एकटा सपोज तू बोललास की त्या लाईन मध्ये खूप लोक होते पण मी एकटा या लाईन मध्ये आलो, तर तेव्हा तुला काय सगळ्यात मोठे चॅलेंजेस फेस करावे आता लागले? बेसिकली आता लहानपणी असं तुम्हाला मी म्हणालो की मला सोन्या बोलायची, तर मी पाहिजे तिकडे नाचायचो. मग हळदी कुंकू असेल, सत्यनारायणची पूजा असेल, गणपती असेल, नवरात्री असेल. आणि आमचे 3 माळे होते, 3 मजले होते, तर 3 मजल्यावर जाऊन मी कोणाच्याही फंक्शनला जाऊन नाचायचो. तर सगळे बोलले त्या सोना खूप छान नाचतो तू वगैरे. मग ते गल्लीतली कॉम्पिटिशन करा वगैरे. आणि जेव्हा मला कळलं, मी जेव्हा कॉलेजला आलो तर कॉलेजमध्ये खूप ते फेम आणि प्रेम यायला लागलं. अरे क्या नाचताय तू, वो क्या नाचताय. आणि मी असं झालो की यार मी तर नाचतो, पण क्या नाचताय, माइंड ब्लोइंग नाचताय, कडक नाचताय, हे काय असं मला माहीत नाही. कारण की आवड होती फक्त डान्सची, पण सिरियस नव्हतो डान्सला घेऊन. कारण की जर मी आज डान्सर किंवा कोरिओग्राफर नसतो तर मी एक पोलीसवाला असतो, कारण की डॅड माझे पोलीसवाले होते. आणि ऑब्व्हियसली त्यांना बघून आपल्याला असं ना, मी मेरी पापा की तरह बनूंगा, ती इच्छा प्रत्येकाची असते. ती इच्छा माझी पण होती, पण मग ती इच्छा 15 वर्षाच्या नंतर ती पूर्ण इच्छा गायबच झाली. कारण की जेव्हा मी कॉलेजला आलो तेव्हा आपण कॉम्पिटिशन्स करतो, मोठी मोठी कॉम्पिटिशन्स होतात, मल्हार, उमंग, एनिग्मा अशी कॉम्पिटिशन्स होतात. तिकडे मी माझ्या बायकोला भेटलो 2003 मध्ये. अरे ती खूप सुंदर परफॉर्मर आणि डान्सर आहे. हो अगदी. तर तिकडे तिच्यावर एक शो करताना मला एका कोरिओग्राफरने, म्हणजे जिचं नाव दीपाली विचार आहे, ज्यांनी चंद्रा गाणं आता कोरिओग्राफ केलं, खूप गाणी कोरिओग्राफ केले. तर त्यांनी आम्हाला त्या एका शो मधून उचललं. ओके. ते तुम दोनों बहुत अच्छा डान्स करते हो, क्या तुम हमारे साथ काम करोगे. ओह. तेव्हा आम्हाला आमची जी ही हॉबी आहे, पॅशन, आवड, ही प्रोफेशनलिझम मध्ये गेली. आणि मग आम्हाला कळलं की आपण जो डान्स आवडीमुळे करतो तो लोकांना एवढा आवडतो की लोक आपल्याला त्याच्यामुळे कामात येतात, आणि त्या कामामुळे आपलं पॉकेट मनी किंवा आपण पैसे कमवू. तर तिथून ही जी लाईन आहे, चाळीत असताना तर मी डान्स करायचोच, खूप डान्स करायचो. म्हणजे एवढी इन्सिक्युरिटी झालेली चाळीमध्ये बाकीचे डान्सर्सला, डान्सर्सला, की ते लोक ठस्सनमध्येच असायचे की वैभव आलाय ना, याला भाव नाही द्यायचा. पण माझ्याकडे तो भाव यायचा. काय यायचा? कारण की मी छान नाचायचो. म्हणजे हा जो क्रेज असतो ना, आता आपण जे वर्कशॉपला बघतो, वैभव सर कैसे हक करताय, पाय पडतात वगैरे, तर तेव्हा पाय नाही पडायचे. पण तेव्हा असं असायचं की सोन्याचा डान्स येतोय भाई, लवकर या. आणि मला हे फील व्हायचं. लोक किचन मधून पळत न्यायचे, लोक गर्दी करायचे. आणि आमचं एक मैदान होतं छोटंसं, ज्याच्यावर एक दगडाचा स्टेज होता, त्याच्यावर सगळे नाचायचे. एवढी मजा यायची. आणि मला फील व्हायचं की सोन्याच्या डान्ससाठी सगळे आलेत. आणि मग ती मजा, मग तो जो खूप लोकांना माहिती आहे स्टेजवर गेल्यावर एक नर्वस एनर्जी होते किंवा थोडे शिवर करतात. मी तुम्हाला खरं सांगतो, अजूनपर्यंत स्टेजवर ना मला कधी शिवर झालाय ना मी कधी घाबरलोय. तो स्टेज फेरच नाही राहिला. का? चाळीत वाढल्यामुळे आणि तिकडे डान्स केल्यामुळे सोन्याचा डान्स, गर्दी करायची. तर त्या गर्दीची जे क्रेज होता ना, तो फेअर माझा नव्हताच कधी. मग तो फेअर कधी माझा प्रेझेन्समध्ये वाढला आणि कॉन्फिडन्समध्ये वाढला ते मला कळलंच नाही. तर तो त्या प्रवासात मी खूप कॉन्फिडेंट डान्सर झालो. कधीच ना ओव्हर कॉन्फिडेंट आलं ना कधी अंडर कॉन्फिडेंट आलं. तर नेहमी स्टेजवर जेव्हा जातो एक क्लिक वाजतात, टक 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 टक, माहित नाही ते 6 जे क्लिक्स असतात ते माझी ऊर्जा एवढी वाढवते की समोरच्याला चेहऱ्यावर स्माईल आलीच पाहिजे की वैभव नाचतोय किंवा वैभव सर नाचतात किंवा वैभव दादा नाचतोय आणि आपल्याला हा डान्स स्किप नाही करायचा. तर त्या ह्याच्यातून जेव्हा एकटा बाहेर आलो तेव्हा स्ट्रगल तो होताच. पण कुठे ना कुठे ते एकटा बाहेर आहे ना, आज एकटा तुमच्यासमोर चर्चेला बसलोय. तर ते एक जी होतं ना, स्वतःला आपण शाबासकी देतो किंवा पाठीला आपण थाप देतो,
ती थाप मी स्वतःला रोज रात्री झोपायच्या आधी देतो की वैभव तू एकटा बरं आलास, कारण की आज तुझ्यासारखं लोकांना बनायचं आहे किंवा तुझ्या रस्त्यावर लोकांना चालायचं आहे. म्हणूनच सगळ्यांनी परफेक्ट नाव दिलंय की परफेक्ट एंटरटेनर. म्हणजे कधी न घाबरणारा आणि डायरेक्ट स्टेजवर थांबला की म्हणजे टेन्शनच नाही की समोरचा एंटरटेन झालाच पाहिजे आणि समोरच्याला डान्स आवडलाच पाहिजे. याचा एक किस्सा आहे परफेक्ट हा. एंटरटेनर जे तू बोलतोय. मी इंस्टाग्रामवर आलो आणि मला स्वराली म्हणून एक मुलगी होती आपली डान्सरच, तिने मला इंस्टाग्राम खोलून दिलेला. अरे असं असतं इंस्टाग्राम, त्याच्यावर चहा पितो पोस्ट कर, हॅव्हिंग टी कॉफी हे ते. आणि मग मी नाव ठेवलं वेब्स एंटरटेनर. की मी थोडा हसवतो बिसवतो रिअल लाईफमध्ये, पीजे बीजे मारत असतो. ठीक आहे. मग आला माझ्या लाईफमध्ये सुपर डान्सर शो. मग गीता माने मला नाव दिलं, तू एंटरटेनर नाही आहे, तू तो साला परफेक्ट एंटरटेनर. परफेक्ट Wow. एंटरटेनर. मग मी माझं नाव चेंज केलं. Okay. परफेक्ट परफेक्ट एंटरटेनर. मग सगळे मला परफेक्ट एंटरटेनर बोलायला लागले. आणि मग आई थिंक सुपर डान्सर 3 मध्ये बोले यार तू अभी परफेक्ट नहीं रहा, तू उसके ऊपर चला गया. वो मूवी जो होते हैं ना 100 करोड़ वाली जो ब्लॉकबस्टर होती है, तो ब्लॉकबस्टर एंटरटेनर हो गया. कट टू म्युझिक नाव चेंज केलं. आता जे माझं नाव आहे ब्लॉकबस्टर एंटरटेनर, ते नाव चेंज केल्यानंतर आय थिंक 7 weeks मध्ये मी व्हेरीफाईड झालो समोर क्या बात आहे. Instagram वर. तर मग तसं नाव मी स्वतः चेंज करत गेलो. आता तर मग आता व्हेरीफाय नसतो झालो तर आय थिंक वेब्स 100 करोड एंटरटेनर ठेवलं असतं वगैरे. आता व्हेरीफाय झाल्यामुळे तुम्ही नाव नाही चेंज करू शकत. बट इट्स ओके, ब्लॉकबस्टर इज ऑल्सो ब्लॉकबस्टर थिंग. अरे सो तसं ती त्या नावाची एक पदवी मला गीता मा देत गेली. वाव. क्या बात आहे, क्या बात आहे. तुझा फर्स्ट रियालिटी एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे का ठरवलंस की रियालिटी मध्ये जायला पाहिजे? तर एक सोन्याला बघायला आवडतात आणि सोन्या डान्स करतोय तर हे आम्हाला बघायचं आहे आणि आम्हाला मिस नाही करायचं आहे. तर त्या ऊर्जेने किंवा त्या आवाजांनी किंवा त्या चेअर्सने ना मला खूप स्ट्रॉंग बनवलं आणि मला कुठे ना कुठे या रूटवर यायला सांगितलं की वैभव तू या रूटवर आहे, इथे तुला ओळखणार वैभव म्हणून. तर माझा सगळ्यात लाईफचा पहिला शो जो आहे, जर मी ॲज अ कंटेस्टंट केला असेल तो आहे दमदमादम. ओके, हा, दूरदर्शनवर यायचा. पण तेव्हा कसं रियालिटीचा तो कंटेस्टंट नसायचा. एक ग्रुप कुठला आहे त्याला बोलवायचे आणि त्याच एपिसोडमध्ये तुम्ही जिंकलात तर जिंकलात. तर तो आम्ही कॉलेज ग्रुप आम्ही सगळे गेलेलो आणि तुझे देख की मेरी मधुबाला मेरा मनी ये पागल हे गाणं आणि पोलीसवर हळूहळू चाल असे 2 राऊंड केले. हे 2 राऊंड जिंकलो आणि आम्ही तो राऊंड याचा ग्रुप जिंकलो तो एपिसोड. दमदमादमचे विनर झालो वगैरे असं. त्यानंतर माझा जर पहिला रियालिटी शो प्रॉपर ॲज अ कंटेस्टंट सोलो तर तो होता हल्ला बोल. ETV मराठी 2008 का 9 मध्ये एक शो यायचा हल्ला बोल. मग त्यामध्ये मी इंडस्ट्रीमध्ये हर्षल विठ्ठल हे कोरिओग्राफर आहेत, त्यांच्याकडे मी काम करायचो. तर त्यांच्याच थ्रू तो शो आलेला आणि त्याच्यामध्ये आम्ही ऑडिशन दिला आणि मी सिलेक्ट झालो. तर त्याच्या माझी पार्टनर होती मेघा पवार, जी माझी मानलेली बहीण आहे. तिच्यावर मी परफॉर्म केलं. तर तो शोमध्ये पण आम्ही फायनलिस्ट झालो आणि सेकंड आलो. तर इन जनरल अगर कंटेस्टंट वाईज रियालिटी शो आहे तर तो माझा पहिला शो आहे. पण लोकांसाठी ॲज इन इंडियासाठी जर मी पहिला सोलो शो केला असेल तो आहे डान्स इंडिया डान्स सीझन 3, ज्यामध्ये मी टॉप 7 पर्यंत होतो. तर तो शो 2011ला आला. पण लोकांना तेच वाटतंय की वैभव जो आया है इंडस्ट्री में वो 2011 से आया है. पण नाही आहे, मी इंडस्ट्रीमध्ये 2003 पासून आहे. आज मला आज 2025 आहे, 22 वर्ष चालू आहे माझ्या इंडस्ट्रीमध्ये. क्या बात आहे. तर आपण बोलतो ना 15 वर्षानंतर लोक कॉलेजच्या लाईनीत होते फॉर्म भरत, मी इंडस्ट्रीच्या लाईनीत आलो फॉर्म भरत. तर तो शो ॲज अ कंटेस्टंट मी खूप घाबरलो होतो स्टेजवर नाचण्यासाठी नाही, लोक मला कसं ऍक्सेप्ट करते. कारण की असं होतं की त्याच्या आधी 2011ला आपण स्टॉप जर दिला तर 2003 ते 2006 मला काही प्रॉब्लेम नाही झाले मराठी इंडस्ट्रीमध्ये. शोज करतोय, अवधूत सरांचे शोज करतोय, वैशाली मॅमचे शोज करतोय, सिद्धार्थ जाधवचे शो करतो, हे ते सगळ्यांबरोबर नाचणं. दौरे इंग्लिश मध्ये आलं तर टूर असं व्हायचं. तर दादांनी दौरे केलेत. मी दौरे केले, सॉरी टूर आधीपासून करतोय. हा, फक्त त्याला दौरे म्हणायचे. आम्ही दौरे म्हणायचो आणि मग दौऱ्याचं प्रमोशन टूर मध्ये झालं आणि मग त्याच्यानंतर ट्रॅव्हलिझम झालं. तर ते दौरे करताना मला काही त्रास नाही झाला. 3 वर्ष मी असा होतो की यार खूप छान चालू आहे. आणि तेव्हा पेमेंट म्हणजे महाराष्ट्रात शो करताय तुम्ही तर 250 रुपये, महाराष्ट्राच्या बाहेर करताय तर 400 रुपये. तर ते 250 आणि 400 रुपये आम्ही असे होतो यार 2.5 लाख 4 लाख कमवतोय. तर आमच्यासाठी खूप मोठं होतं कारण की कंटिन्यू शो असायचे, सातारा पुणा हे ते. तर 2006 नंतर
माझ्या वाईफने स्टेप टाकलं हिंदीमध्ये. अच्छा. ती गेली हिंदीमध्ये आणि आम्हाला असं होतं की यार मुलीला लवकर काम मिळतं इन जनरल, कारण की इंडस्ट्रीमध्ये मुली कमी आहेत, तर जेवढे चांगले डान्सर तेवढ्या लवकर लोकांना काम मिळतं. बरोबर. मी मराठीमध्येच होतो आणि मी घाबरत होतो, मी हिंदीमध्ये जाऊ कसा. तर ते बोलायचे अरे वैभव बघ तिकडे आणि इकडे ना सेम काम आहे, काम डिफरंट नाही आहे. इकडे तुला व्हॅल्यू जास्त आहे. आता तुला व्हॅल्यू म्हणजे आपल्याला नाही, तुझ्या कामाला. जिकडे 250 आहे इकडे तुझा अजून 0 वाढतोय, फक्त 2,500 होत आहे. अरे 2,500 त्या टायमाला 2,500 म्हणजे मी खूपच iPhone घेईन जास्त. लगेच. असं तर पाऊल टाकूया का, कारण की मी बिलीव्ह काय करायचो माझे तेव्हा, कपडे घालून पर्सनॅलिटी दाखवणं माझं बिलीव्ह नाहीये. माझं बिलीव्ह आहे तुझी कामाची पर्सनॅलिटी मोठी असली पाहिजे तुझ्या कपड्यांच्या पर्सनॅलिटीपेक्षा. तर मला ना भीती वाटते, तू कॉन्फिडेंट आहे कसली भीती, मला हे वाटते लोक मला ऍक्सेप्ट करतील का, कारण की तेव्हा पण काळा मी आता पण काळाच होतो. बरोबर. तर पण तेव्हा नीट बसशील DID मध्ये माझा हा जो दात आहे, हा दात ना अर्धा काळा होता. हो. नीट बघशील आता परत तू आता आता परत बघा. तर तो काळा अजून का होता, 10वीच्या फेअरवेल मध्ये, 10वीला फेअरवेल असतं ना, एवढी मस्ती करायचो की माझ्या कॅलेंडर फक्त रिमार्क नाही भरायचा, तुमचा वैभव मस्ती करतो भेटायला या, तुमचा वैभव ऐकत नाही भेटायला या, त्याने होमवर्क केला नाही भेटायला या. रिमार्क भरायचा. फेअरवेलला एवढी मस्ती केली मी पडलो तर माझा हा दात तुटला. माझा दात तुटला. मग तेव्हा काय नाही तुझ्या दाताला आम्ही सिमेंट लावतो, तर सिमेंट लावला होता तर तो दात मस्त 2 वर्ष सिमेंट सारखा पांढरा होता, नंतर तो काळा व्हायला लागला. तेव्हा असं काय नव्हतं की यार हसल्यावर स्माइल छान दिसते, लोक अट्रॅक्ट होतात, हे दात तो है. तर गेलो तर तो दात काळा व्हायला लागला. तर नेहमी पण मी स्माइल करायचा. आता मी कसा तू बघत असेल फोटो विटो खूप स्माइली असतात, तर मी असं हसायचो. तर मग मी शिफ्ट झालो, रिस्क घेतला की चल मी ना रिस्क घेतो, हिंदीमध्ये येतो. हिंदीमध्ये आल्यावर कळालं की तुला कार्ड काढायला लागतं. आणि मराठीमध्ये असं काय नव्हतं. ते बोललो यार चल काढूया, 250ला 2,500 बनवूया. तर आम्ही गेलो, एक ऑफिस असतं सिने डान्सर्स असोसिएशन, मग ते बोलले अभी कार्ड का जो प्राइस है वो है 1,80,000. बापरे. आपको पूरा भरना है तो आपको कार्ड मिळता है. त्यावेळेस 1,80,000, आता तर 4.5 लाख आहे. तेव्हा 1,80,000 म्हणजे मी असं होतो 1,80,000 लाख हा अमाऊंट कधी कमवलाच नाही ना, कधी बघितलं स्वतःला एवढं कमवताना. तर मी तोपर्यंत मॉम डॅडचा अपोज होता डान्सला घेऊन. ओके. की बघ ना मी काय तुला थांबवत नाही, पण नको करू, काय करणार, काय बोलतील घरचे. तेव्हा असं होतं काय बोलतील घरचे म्हणजे आपले नाही, परिवार. तुम्ही असं होतं बोलून द्या त्याला काय बोलायचं आहे, जर मी कमवतोय तर आपल्याला काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला सुखी ठेवतोय, स्वतः सुखी राहतोय. पण तोपर्यंत ती भांडणं मोठ्या गोष्टी चालत राहायच्या. मी आलो, बोलले मला थोडंसं हेल्प करा. मग माझ्या आईने मंगळसूत्र आणि आपले बांगड्या जे असतात ते घाण ठेवल्या आणि ते बोलले हे घे, तुझी हाऊस आहे ना ती पूर्ण कर. बोला हाऊस नाही पूर्ण करणार, मी याच्यावर करिअर करणार. तर त्यांनी केलं आणि माझं असं होतं की काही झालं तरी ना तिचं मंगळसूत्र आणि जे बांगड्या आहेत ते सोडूया, नंतर आपल्याला काम भेटते नाही भेटते. गेलो, कार्ड बनवलं आणि मग आईला बोललो मी ट्राय करतो, 9 महिन्यानंतर तू मला जन्म दिला, त्या 9 महिन्यात मी तुझं कर्ज फेडणार, प्रॉपर फेडणार. आणि हा डायलॉग मारला होता तेव्हा. तुम्ही किती वर्षाचा असेल तेव्हा? 18 वर्षाचा असेल जेव्हा कार्ड काढलं. माझी 3 वर्ष झाली होती इंडस्ट्रीमध्ये. साला कार्ड काढलं आणि मी असं होतो याच्यावर काम मिळलं. मग थोडंसं काम भेटायला लागलं. मग एक खालीमचं गाणं, मग कुठलं मराठी गाणं, मग हे गाणं. मग एका टायमानंतर मला ना त्रास द्यायला लागले लोक. त्रास काय होता की रिहर्सल केली 2 दिवस, तिसऱ्या दिवशी जेव्हा शूट आहे तर रात्री मेसेज येतोय की आप नहीं हो शूट में क्योंकि बॉयज गर्ल्स कम हो गए. ओके ठीक है, मी नवीन आहे ना आता, हम ते ओके थँक्यू सर, कुछ होगा तो लेट मी नो नेक्स्ट टाइम, आय विल डू माय बेस्ट. असं 2दा झालं, 3दा झालं, 4 वेळा झालं. तुम्ही असं होतो काय फंड आहे, आपल्याला दुनियादारी तर कळत नाहीये आणि पॉलिटिक्स नाही जमत आपल्याला. कार्ड काढून काम मिळतच ना, पण मिळतं. पण आता पॉलिटिक्स कुठे पण असते ना, तू कार्ड किंवा नको काढू, पॉलिटिक्स कसं थांबवायचं. तर मला कळायचं की मला काढायचे नाही, माझ्या जागी कोणतरी ऍप वाला येतोय किंवा चांगला दिसणारा येतोय. ओके. तर ते पॉलिटिक्स. पहिल्यांदा तर काळ्या लोकांना तर जागाच नसायची. म्हणजे अच्छा नाही दिखता काला आहे तो तुले नाही काय, आपण उरेची डान्स तो करवा लेंगे. कारण की शूटिंग मध्ये काय करायचं 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4
फ्लो मध्ये नाही नाचू शकत आणि मी फ्लो वाला डान्सर होतो. कारण की शूटिंग मध्ये जर नीट बघाल ना तुम्ही, चांगले डान्सर फक्त 10 ते 15% आहे. बाकी खरं. सगळे फक्त दिखावा आहे. कारण की कट मध्ये तर कोण पण नाचू शकता. जर तुम्ही जर कोण नॉन डान्सर असेल मी तुम्हालाही कट मध्ये नाचू शकतो. 4 काम करायचंय. गुलाबी साडी आणि कट, लाली लाल लाल कट, असं होतंय. खरं. तर मला जेव्हा कळलं तर मी असं होतं, यार आता माझी काय चुकी याच्यात की मी काळा आहे, बरोबर. माझा डान्स का नाही बघत आहे लोक. मग मी रडायचो खूप, असं वॉशरूम मध्ये असून किंवा आमच्या गच्चीवर जाऊन, कधी मेघना समोर. मग मेघना माझ्या लाईफचा खूप मोठा पिलर आणि मोठा बॅकबोन आहे. वा. ती बोलायची वैभव नको न्यायची, होऊन जाईल, मी कमवते ना, होऊन जाईल. तुम्ही असं तयार ऑब्व्हियसली आपल्याला सिंपती देते, काय काय कमी पडते, काय कमी पडते, काय कमी पडते. पण कसं ना कसं मी छोटे मोठे शो करून 1,80,000 कसे तरी तिचे 8 ते 8.5 महिन्यात मी फेडलं. बांगडे आणि तिचे मंगळसूत्र देऊन टाकलं. त्यानंतर आता बोललो, आता वैभव आता तुला कामाला लागायचंय, कारण की आता कार्ड काढलाय तर आपल्याला काम करायचंय. आता गोरं काळ गेलं साईडला, काम करूया. असं झालं तरी तो स्ट्रगल संपतच नाही. मग माझ्या लाईफ मध्ये आले हर्षल आणि विठ्ठल. पहिले आले दीपाली विचारे मॅम, त्यांनी मला कॉलेजमधून मला आणि वाईफला उचललं. त्यांनी इंडस्ट्रीमध्ये आलं. मराठीमध्ये तुफान नाव होतं, काय नाचताय तुफान, मेघना काय नाचतीये, कडक नाचताय. हिंदीमध्ये आलं ते नाव काय नाव होतं की हिंदीच्या लेवलचं नाही कमी, पण डान्सचा लेवल नसतो. इंग्लिश काय आहे, डान्स जर चांगला करतोय तुम्हाला बघितलं पाहिजे. तर मला एक कमी जी जाणवत होती ती होती एक चांगला कोरिओग्राफर मला बघण्याची. ते एक शो केला मी, एक शूट केला राघव सच्चरचं. तर हर्षल कामत आणि विठ्ठल पाटील हे कोरिओग्राफर आहेत, मॅच 2चे विनर आहेत ते. त्यांनी मला एका गाण्यामध्ये बघितलं की कोपऱ्यात नाचतोय, 20 बॉयजच्या याच्यात कोपऱ्यात. आणि माझं असं होतं की कोपऱ्यात पण असं नाचायचं की तू मध्ये नाचतोय, ते तुझं काम आहे. बरोबर. कोण ना कोण तुला कधीतरी बघणार. आता मला नव्हतं माहिती, त्या 3 दिवसाच्या शूटमध्ये ते लोक मला बघत होते. तिसऱ्या दिवशी पॅकअप झालं तेव्हा ते मला बोलले, कल 90 नंबर जो म्हाडा आहे ना बंगलो, उसमें आना. बोलो काय सर, काय चुकलं बिकलं का माझं, म्हणजे आताच बोला ते बंगलो नको. तर मी नाही, तू कल आ जा, किससे बात करेंगे, अकेला आना, कोई टेंशन नहीं है, व्हेरी नाइस, गुड बॉय, अच्छा डान्स करते हो. तर थोडं बरोबर वाटलं, पण पूर्ण रात्र विचार करतोय की हा 90 नंबर बंगलो काय. तर म्हाडा 90 नंबर बंगलो मध्ये गेलो नेक्स्ट डे. मी खूप ओव्हर पंक्च्युअल आहे, मला कळलंच असेल ऑल टाइमच्या हिशोबाने किती लवकर येतो. नाही. तर मी गेलो, ते लोक आले आणि मला बोलले, अरे वैभव हमने बात किया कल जॉय भी से, जॉय आणि साकेत असे त्यांच्या ग्रुपमध्ये ऑलरेडी होते. ओके. तो मस्त नाचता रे तू, अच्छा तू हमारे साथ असिस्ट करेगा क्या. आणि मी असा झालो, असिस्ट डायरेक्ट. लोक इथे काम द्यायला नाही बोलत, हा माणूस असिस्ट कसा बोलतो. त्यांनी यार तेरे में कुछ है, उस पार क्या नाचता है, तू कॉर्नर में भी क्या नाच रहा था, तू डांस भी कर और तू असिस्ट भी कर, तो 2 रुपया डांस का और 2 रुपया असिस्ट का, 4 रुपया मिलेगा तेरे को. तर मी तोंडावर बोलतो का, आता जर मला पहिले गाणं पण मिळत असेल तर मी बोलतो, मैंने ना इसके पहिले गाणं नाही शूट किया है, ये मेरा पहिला काम है. ते बोलणं, ट्रान्सपरन्सी ठेवणं गरजेचं आहे. तर त्यांनी मला विचारलं, मी बोललो हाँ करूंगा, पर मैंने ना कभी असिस्ट नहीं किया है. अरे काय एकदम सोपं आहे असिस्ट करणं. म्हणजे हर्षल आणि विठ्ठलला आम्ही हर्षल आणि विठ्ठलच बोलायचो, सर नाही बोलायचो. तर ते बोलायचं आपल्याबरोबर मित्रासारखं राहायचं. सर बी राहिलं ना मग ते रिस्पेक्ट आणि ते सगळं येतं, मित्राची रिस्पेक्ट ठेवायची. आणि दुसऱ्या दिवसापासून 2008 पासून 2011 पर्यंत मी मागे वळून बघितलंच नाही. टूर्स, ऑस्ट्रेलिया, मस्कट, सिडनी, कंटिन्यू शोज करायचो आणि 5 वर्ष त्याच माणसाकडे काम करायचो आणि आम्ही सलग काम करायचो, सलग बॅक टू बॅक, आम्हाला सुट्टी नसायची. आणि मग तिकडे जो यायचा ना, तिकडे जो इंडस्ट्रीचा डान्सर यायचा, त्याला तो बाहेर जाऊन बोलायचा, अबे वैभव घर पे क्या डांसर है भाई, हर्षल के पास क्या नाचता है, क्या सिखाता है, असिस्ट करता है, माइंड ब्लोइंग. जे मराठीमध्ये झालं ते हिंदीमध्ये व्हायला लागलं. म्हणजे पण याचा एक्झाम्पल खूप मित्र आहेत माझे, राजू बाविस्कर असेल, विजय बाविस्कर असेल, जॉय, साकेत, सचिन वगैरे असे मित्र आहेत. तर हे लोक बाहेर येऊन बोलायचे, माइंड ब्लोइंग नाचताय रे, थोडा पकाता भी आहे पीजे, माइंड ब्लोइंग नाचताय. ह्या लोकांमुळे जे लोक यायची त्याला कळायचं वैभव अच्छा नाचताय, वैभव अच्छा नाचताय, वैभव अच्छा नाचताय. तसं करून माझा जो काळा होता, बारीक होतो, तो सगळा स्ट्रगल तिकडून कमी होता दिसला.
आणि त्यानंतर आधी प्रमोशनल शो खूप व्हायचे. कुठला मूवी येते एक शो करूया Show करू. शो. तर डबल धमाल मूवी आलेली, हो. धमालचा सेकंड पार्ट, हो. त्याचं प्रमोशन होतं आणि तो शो होता डबल धमाल इव्हेंट. आता इव्हेंटवर आम्ही कोरिओग्राफर्स होतो, हर्षल विठ्ठल आणि आम्ही असिस्टंट होतो. तर कुठला पण असिस्टंट म्हणजे कुठला पण हिरो येत नसेल तर त्याच्या जागी परफॉर्म असिस्टंटने करायचं टेक्निकल हो, हो. राईट. किंवा चॅनल समोर. बरोबर. तर त्या शो मध्ये एक ऍक्ट होता ज्यामध्ये प्रिन्स, सिद्धेश, ओके. धर्मेश, अलिशा, मयुरेश अच्छा. आणि 2 लिटिल मास्टर्स फैजल आणि वत्सल. ओके. ते लोक टेक्निकलला आले नव्हते, फक्त मयुरेश आला होता ओ. टेक्निकलला. बोले यार कल लाइव एक्ट है, इसका टेक्निकल करना पड़ेगा, कारण टेक्निकल करना खूप गरजेचं असतं, कारण हो. कौन किधर से एंटर कर रहा है. करेक्ट. तर बोला हा कर लेगा, मेरा बंदा आहे ना वैभव, कर लेगा सबका. बोला हा सर करतो, आणि मला आवडतं की मी डान्स करतोय, लोक मला बघतात, हे मला आवडतं. तर मी नाचलो. तर मयुरेशने त्याचा पाठ केला, पूर्ण एक मेडली होती. हा. मी प्रिन्सचं नाचलो, मीच अलिशाचं नाचलो, मीच सिद्धेशचं नाचलो, मीच धर्मेशचं नाचलो, मीच फैजलचं नाचलो आणि मीच त्यांची जागा रिप्लेस केली. आता ते करताना मला माहित नव्हतं की समोर चॅनलवाले बसले, ओ. झी वाले. अरे. तर मी नाचून असलो, तासास बसलो असा. मग एक सर येतात, श्रीराम सर, ओके. ते आधी कास्टिंग मध्ये होते झीच्या. अच्छा. तर ते म्हणतात क्या मस्त आहे, क्या तेरा नाम. बोलो मेरा नाम ओए सर. तर बोलतात कुछ गैडी वैडी नहीं करना है क्या. हाँ? तर बोलतात कुछ गैडी वैडी नहीं करना है क्या. करना है ना सर, क्यों नहीं करना है, पर सर कैसा है मैं अकेले ही कमाता हूँ घर पे, तो मुझे पता है मैं कंटेस्टेंट बनूंगा तो मेरा ये जो जरिया है कमाने का वो बंद हो जाएगा, हाँ. कंटेस्टेंट को पैसा नहीं मिलता. बरोबर. कोण किसके साथ काम करता है तू. हर्षल होटल के साथ. मग हर्षलला सांगितलं त्यांनी. मग ते बोलले हा ठीक आहे मी उससे बात करता हूँ, पण हर्षलला असं होतं की माझी मुलं कुठे गेली नाही पाहिजे, ते सगळ्यांना असतं असं. बरोबर. तर त्याचं पण एक होतं. मग तू बहुतेक त्यांना बोलला काय स्पीक टू हिम, इट्स हिज चॉईस, उसको करना है की नाही करना है. मग झालं बहुतेक ना त्यांनी तीच गोष्ट धर्मेशशी बोलून ठेवलेली. अच्छा. हे मी व्हिडिओ आता लास्ट शो होता चॅम्पियन्स का त्याच्यात बोललोय मी. ओके. व्हिडिओ व्हायरल झालाय, धर्मेशच्या टॅग मध्ये पण आहे आणि माझ्या याच्यात. ओके. की दुसऱ्या दिवशी शो होता जेव्हा बॅकस्टेजला आपण काम करतो प्रत्येक एंट्रीच्या आधी. हो. जेव्हा धर्मेशची एंट्री आली तर मी तो वॉकीवर होतो, बॉयज गेस्टला बोलतो ये पोझिशन इधर से एंट्री करना, अभी चालू हो गया 5 मिनट में, क्लिक बजेगा पोझिशन देना. तर धर्मेश मला बॅकस्टेजला बोलला काय कर लो ना, बोल रहे ना वो, तो क्या होगा, या तो आप जल्दी आउट होंगे या तो सिलेक्ट नहीं होंगे, और अगर हुए तो लाइफ शायद चेंज हो जाएगी, और नहीं हुए तो वापस यही करो ना. तो जेव्हा बोलला तुला बरोबर तो बोलतोय, मग करू की नको करू. म्हटलं आता शोवर लक्ष देऊया. शो झाला आणि बोललो सर कब ऑडिशन में आता हूँ, आप बताओ. वाह. करतो 2 दिवसात ऑडिशन होता. मग माझा मित्र आहे जगात, त्याचा एक डान्स सेट होता, त्याच्या हेल्पने मी तो डान्स थोडासा वर खाली करून आम्ही दोघांनी बसवला. तिसऱ्या दिवशी मी तो इव्हेंट बघत होता जो युट्यूबवर माझा ऑडिशन आहे ते केलं आणि मी सिलेक्ट झालो. तर मी बोललो यार हे जर मी नाही बोललो असतो तर आज वैभव दुनियेसमोर आला नसता. तर कुठे ना कुठे ते लोक टेक्निकलला न येणं, करेक्ट. मी तिकडे परफॉर्म करणं, ते परफॉर्म करताना समोर ते झीचे शो वाले बघणं, ते बघल्यानंतर त्यांनी धर्मेशला बोलणं आणि धर्मेशचं माझ्याशी बोलणं, हे लाईफचं युटर्न खूप छान आलं. त्याच्या लाईफमध्ये युटर्न आपण घेतो, चुकल्यावर घेतो, बरोबर. पण मी जेव्हा चुकत होतो लाईफमध्ये तर माझ्या लाईफमध्ये युटर्न आले असे, आणि ते युटर्न मला प्रॉपर रस्त्यावर घेऊन गेले. क्या बात. आणि मग मी थांबलो नाही. मग मला कळलं कारण की त्या ऑडिशन मध्ये काय झालं, माझ्यासमोर खूप असे क्रम्पर्स होते, लॉकिंग पॉपिंग असे हे शब्द आम्हाला माहितीच नव्हते, कारण की इंडस्ट्रीमध्ये तुला लॉकिंग पॉपिंग नाही, तुला डान्स आला पाहिजे. डान्स आला पाहिजे. डान्स येते म्हणजे तू चांगला डान्सर, तू शूट में ऑन रहेगा, तू शो में ऑन रहेगा. मी बोललो अरे हे सगळं जे करताय ते आपल्याला येत नाही, आपण तर जाऊन नाचणार आहे तिकडे जाऊन. तर मला हे कळलं की तुला काय स्टाईल येते ते इम्पॉर्टंट नाही, तू किती कॉन्फिडेंट परफॉर्मर म्हणून परफॉर्म करतो ते इम्पॉर्टंट आहे, डान्सर म्हणून नाही, ऍज अ परफॉर्मर म्हणून परफॉर्म करतो ते खूप इम्पॉर्टंट आहे. अँड दॅट चेंज माय लाईफ. ती क्लिक आली लाईफ मध्ये DID समोर, आणि त्यानंतर तो वैभव भुगे सगळ्यांसमोर आला. ही ती जर्नी एवढी चेंज होत गेली की काळ्या म्हणून काढतायत, बारीक आहे म्हणून काढतायत, ड्रेसिंग सेन्स नाही म्हणून काढतायत, पण ह्याच तिने निगेटिव्ह गोष्टीला पॉझिटिव्ह बनवून मी त्या स्टेजवर जेव्हा गेलो तेव्हा तीच घाण ड्रेसिंग सेन्स चांगली झाली. तेव्हा तोच काळा मुलगा सगळ्यांचं मन जिंकायला लागला, तेव्हा तोच बारीक मुलगा थोडासा हेल्दी होऊन छान दिसायला लागला. आता मला माहित नाही लोक कमेंट करतात असं सर क्या स्टार की तरह दिसतो सर, आपका वाईब अलग है. तेव्हा पण वाईब हाच होता, पण तेव्हा का नाही दिसलं मला ते नाही कळलं. पण तेच आहे, तुमची जागा याचा तुम्हाला गॉडफादर येतो लाईफमध्ये, जो जागा ठरवतो याचा तुम्हाला स्वतःचा गॉडफादर बनायचं आहे, तुमची जागा तुम्हाला स्वतःला ठरवायची आहे, ते खूप गरजेचं आहे. आणि
म्हणून आता लोक मला कधी सेल्फ मेड बोलतात, Yes. बरोबर. एक आम पब्लिक का कलाकार बोलतात किंवा आपला माणूस म्हणून बोलतात, तेव्हा मला ती बरं का वाटतं, कारण की माझ्या लाईफमध्ये कोण गॉडफादर नव्हतं. आले मी जेव्हा खड्ड्यात पडत होतो ना तेव्हा दीपाली ताई आली, अजून खड्ड्यात पडताना हर्षल विठ्ठल आले, अजून खड्ड्यात पडताना ते झी वाले आले. पडत गेलो पण मला कोणतरी पकडत गेलं, कोणतरी पकडत गेल्यानंतर कळलं की आपल्याला पडायचंच नाही, बॅलन्स गेला तरी तिकडे उभं राहायचंय, कारण की जर तुला वाटलं तुझा बॅलन्स जातोय तर पुढचा पाऊल टाकायचा नाही. तर त्या सगळ्यांना मी खूप ग्रॅटिट्यूड देतो आणि थँकफुल आहे की जर ते नसते तर आज वैभव अजूनपर्यंत डान्सच करत असता, कुठेतरी मागे नाचत वगैरे. तर ही जी जर्नी आहे एका काळ्या मुलापासून तोच काळा हँडसम बनवून पुढे इंडस्ट्रीमध्ये नाव कमवणं, आणि आज मी परत बोलतो ना, मी स्वतःला रात्री ती थाप देतो की येस तू करतोयस, तू करून दाखवतोयस आणि तू कुठेतरी एक प्रेरणा बनतोयस आजकालच्या मुलांसाठी. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. जर्नीमध्ये माझी वाईफ एवढा मोठा पाठिंबा, म्हणजे जर ती नसती तर, कारण की तिचे पप्पा सुद्धा या इंडस्ट्री मधले छान परफॉर्मर आहे, काय एक्सप्रेशन देते, काय नाचते, हो हो. ती एवढे शो करायची ना, तिचे 3 पासपोर्ट भरले आहेत तिचे, माझा एक पासपोर्ट नव्हता भरला, ती एवढे शोज करायची, कारण की ब्लॉक डान्सर, फेमस डान्सर अशामध्ये यायची. पाहिलंय त्यांना. तर ती जर नसती ना तर आज मी इंडस्ट्री सोडलीच असती कधीपर्यंत, आणि मी पोलीसवाला असतो किंवा काहीतरी असतं. पण तिच्यामुळे आज पण जर पाऊल चालतात किंवा कुठे डगमगतो तर तिचा जो साथ असतो जो परत उभा ठेवतो मला. क्या बात आहे. तो वैभवचा कणा कधी स्ट्रॉंग झालाच नसता. क्या बात आहे, क्या बात आहे. Wow. पूर्ण एकदम फिल्म सारखी स्टोरी आहे, म्हणजे काहीतरी व्हायला जातं मला पण असं वाचवतात. वाटतंय आपण म्हणतो की माझ्या स्टोरीवर ना 3 पार्ट आरामात बनू शकतात. आरामात पण एक लहान ते स्कूल एज मस्तीखोर, मारामारी करणारा, शिव्या देणारा, लफडा करणारा वैभव जो आहे ना, तो बघायचा आहे तो आम्हाला. 2004च्या आधी होता. अच्छा. आणि न करणारा वैभव हा नंतर चेंज होत गेला, जेव्हा त्याला कळलं की चल मारामारी करणं आता पण प्रॉब्लेम नाहीये, पण ती मारामारी चांगल्या गरजेच्या ठिकाणी तुझ्या स्टँड साठी करणं गरजेचं आहे, पण उगाच मारामारी करणं फायदा नाहीये. कारण की मी भाई लोकांना बघून मोठा होत गेलो, अशा लोकांना मोठं बघत म्हणजे मोठा होत गेलो की जिकडे मला नेगेटिव्ह गोष्टी जास्त अट्रॅक्ट करायला लागल्या. त्यातून जेव्हा मी बाहेर नसतो आलो तर मग हा वैभव आज आलाच तसा समोर. ते आता एक आर्टिस्ट डायलॉग मारला हिपहॉप शो मध्ये, एक गुन्हेगार को आपने कलाकार बना दिया. मग तेच झालं असतं, आता तू गुन्हेगार झाला असता, आता तू कलाकार झाला असता. मी कलाकारचा जो रस्ता आहे त्याला एक्सेप्ट केलं आणि आज सगळ्यांनी मला त्याच कलाकाराच्या रूपात एक्सेप्ट केलं. क्या बात आहे. क्या बात आहे. दादा तुझी पूर्ण जर्नी फिल्म सारखी राहिली आणि तुला टॅग्स दिलेत, साधा माणूस, आपला माणूस, अगदी बरोबर आहेत. म्हणजे इन्स्टाला कुणी पण म्हणजे हजारोंमध्ये लाखोंमध्ये कमेंट्स असतात, प्रत्येकाला रिप्लाय असतो. इव्हन मी पण आतापर्यंत केलेले मलाही रिप्लाय आलेले आहेत आणि असे खूप जण आहेत माझ्या फ्रेंड्स आहेत, बघ मला वैभवचा रिप्लाय आलाय बघ, असं दाखवतात आणि परफेक्ट टॅग आहे तो, म्हणजे त्याच्यामध्ये काही डाऊटच नाही कोणाला. मला एक विचारायचं दादा, तुझी एवढी सगळी जर्नी झाली, म्हणजे तू लाईक डान्सर पासून कोरिओग्राफर झाला, कोरिओग्राफर पासून जज पण झालायस, मराठी इंडस्ट्रीमध्ये ऍज अ जज म्हणून आहेस, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ती. पण मला असा क्वेश्चन आहे की जज पण बनलायस तरी देखील तू हिंदी इंडस्ट्रीमध्ये डान्स पण केलायस परत, काय म्हणजे असं का तू ठरवलंस? तर याचं मी शॉर्ट मध्ये आन्सर देतो. सगळ्यात आधी मला डान्स करायला खूप आवडतं. म्हणजे आजच्या तारखेला पण जर मला कोण बोललं की वैभव इस कॉम्पिटिशन में नाचेगा क्या, हमें तो चाहिए की तू नाचे, मी नाचेल. मला जिंकणं हारणं वेगळं आहे, ते मला महत्वाचं आहेच नाही, कारण की लाईफ में मी हारलो जास्त आहे, त्यामुळे मी जिंकण्याच्या रस्त्यावर आहे. तर हा जो उत्तर आहे तो खूप मला लोकांनी विचारला हा प्रश्न की सर ना तुम्ही मराठी शो मध्ये जज आहात, मग तुम्ही परत का नाचता, लोक तुम्हाला जज करतायत ना, दुसरे जज तुम्हाला जज करतात. बरोबर. मी त्याला आधी बोलतो की ना मी रोज ना पहिल्या पायरीवरून वरच्या पायरीवर जातो. तुम्ही उठताना काय करतात, तुम्ही काल 10व्या पायरीवर आहे ना, तुम्ही 10व्या पायरीवरच राहता. नाही, मी जर आजच्या दिवसात 20व्या पायरीवर गेलोय आणि ज्या दुसऱ्या दिवशी उठतो मी परत खालून चालतो. अच्छा. तर हे खूप महत्वाचं आहे, कारण की मी जर वरून चालत गेलो तर मला आजूबाजूला लोक दिसणारच नाही आणि मी एकटाच वर असेल. एकटा वर असताना चांगलं नाहीये. तुला नेहमी खालून वर जाताना तुला कळणार की किती लोक खालून वर जात आहेत आणि त्यामध्ये तू परत रोज मेहनत करतो आणि खालून वर जातो. तर हे खूप महत्वाचं आहे.
तर येस, मराठी शोमध्ये जर मी जज म्हणून बसतो किंवा लोकांना मी जज करतो त्यांच्या डान्स फॉर्म्सला किंवा त्यांना सांगतो कुठे चुकतंय कुठे ग्रो करायचं आहे, तर अजूनही मला असं वाटतं लाईफमध्ये मलाही खूप ग्रो करायचं आहे. तर मी अजूनही जर असं कुठे चुकत असेल तर मला कोणतरी सांगणारा पाहिजे. मग ते गीता मा असू, मलायका मॅम असू, रेमो सर असू, अनुराग दादा असू, शिल्पा मॅम असू, हे जर मला सांगतात की आज मजा नाही आहे वैभव, म्हणजे मी देव नाही, मी माणूस आहे आणि मी अजूनही चुकतोय, तर मला अजून सुधारायचं आहे आणि खूप काही शिकायचं आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर एव्हरी डे आय फील इट्स अ ऑडिशन आणि एव्हरी नाईट वेन आय स्लीप इट्स अ सक्सेस ऑडिशन. म्हणजे ते ऑडिशन आजचं मी सक्सेस केलं. आज मी ते ऑडिशनला आलो तुमच्या या चर्चेमध्ये. जर मी छान बोललो आणि हे लोकांना आवडलं तर माझं ऑडिशन सक्सेसफुल झालं आणि लोकांनी मला सिलेक्ट केलं त्यांच्या मूवीसाठी. हा माझा थॉट प्रोसेस आहे. एव्हरी डे इज अ मूवी. आपण त्या 24 तासात एक 3 तासाची मूवी बघतो आणि आपण खूप रिअलाइज करतो की पुष्पा असा का करतोय किंवा KGF असा का करतोय किंवा लापता लेडीची काय रोमॅन्टिक स्टोरी आहे किंवा हे कसं आहे ते कसं आहे. मग आपण हे का विसरतो की त्या 24 तासात आपली फक्त बॅकग्राऊंड म्युझिक नाही वाजत, पण आपण मूवीज करत असतो उठल्यापासून झोपल्यापर्यंत. मग ते रोड क्रॉस असू, कोणाचा लफडा असू, आपला लफडा होणार असू, आपल्याला फोन येणं असू, आपला बँक बॅलन्स जाणं असू किंवा आपलं बँक बॅलन्स क्रेडिट होणार, हा तोच इमोशन आहे जो आपण मूवीमध्ये 3 तासात बघतो. फक्त हिरोईन नाही आहे रोज, कधी आहे, कधी मग तेच म्हणतो. तर जज आहे म्हणून नाही नाचणं इज रॉंग थिंकिंग. मला असं वाटतंय मी जज झालो माझ्या कॅलिबरमुळे, माझ्या मेहनतमुळे आणि माझ्या वागणुकीमुळे किंवा माझ्या कलेमुळे, पण तीच कला मला जपायची आणि मला ती जागी ठेवायची. त्यामुळे मला डान्स करायला आवडतं आणि अजूनही जर मला पुढे चान्स मिळत गेला तर मी स्वतःला प्रूव्ह करत राहील की वैभवमध्ये डान्स जिवंत आहे आणि तो पण बॉलिवूड आहे. कारण की आय थिंक मी एकटाच आहे जो बॉलिवूडला जिवंत ठेवतोय आणि माझ्यानंतर शिवम वाकडे आहे जो कुठे ना कुठे स्वतः ग्रो झाला आणि थोडंसं माझ्याकडे शिकलाय. कारण की मी जर नसेल ज्या शोमध्ये, त्या शोमध्ये तुम्हाला कॉमेडी ऍक्ट होताना दिसत नाहीच दिसत किंवा बॉलिवूड होताना दिसत नाही. कारण की हिपहॉप एवढं अट्रॅक्ट करतंय लोकांना. माइंड ब्लोइंग डान्स फॉर्म मलाही आवडतो, पण आय थिंक डान्सपेक्षा लोकांना त्याचे कपडे लवकर अट्रॅक्ट होतात आणि मग ते कपडे घालतात पण त्यातलं हिपहॉपचा याची पण येत नाही लोकांना. तर मला असं वाटतंय मी जोपर्यंत जिवंत आहे किंवा माझ्यातली कला जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ह्या बॉलिवूड या गोष्टीला मी जिवंत ठेवतो. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. वा दादा, क्या बात. मस्त, खरंच आहे यार. शांत झालं असं थोडस. विचार करायला होण्यासारखं बोललं जातं. काहीतरी करूया, काहीतरी गेम. येस, काहीतरी लोक असं बघता स्वतःला गेम खेळायला की नाही. चलो गेम झाला पाहिजे. येस, गेम झालाच पाहिजे. ओके, सो सगळ्यांनाच माहितीये, सो आपण आता खेळणार रॅपिड फायर राऊंड. ओके ओके, सो आम्ही क्वेश्चन विचारणार आणि तुला लगेचच त्याचं येस नो बोलायचंय. येस नो किंवा एका वाक्यात तू एका शब्दात तुला दुसरं हवं. सो लेट्स स्टार्ट. दादा, डान्स करताना कधी चुकलायस का? स्टेप विसरलायस का? हो, पण ते लोकांना नाही समजत. डान्स करायचा कधी कंटाळा आलाय का? कधीच नाही. डान्स करायचा कंटाळा कधीच नाही आला. कारण त्याचा कंटाळा आला तर माझ्याकडून पैसे लांब जातील, त्यांना मी कंटाळा येईल. एवढ्या लोकांसोबत डान्स केलाय, तर असं कधी झालंय का तुला त्या व्यक्तीसोबत डान्स नाही करायचा पण करावा लागला? असं 7 ते 8 वेळा झालं घेणार, पण कधी कधी करायला लागला की ज्या मला या माणसाबरोबर काय व्यक्तीबरोबर डान्स नाही करायचा पण करायला लागला पोटापाठी, म्हणजे पोटासाठी किंवा पैशासाठी किंवा एक रिस्पेक्टसाठी. कोरिओग्राफर किंवा को डान्सर सोबत कधी बेकार भांडण झालेत का? कोरिओग्राफर आणि को डान्सर बरोबर झालं असेल, कोरिओग्राफर बरोबर नाही झालंय. कारण की कोरिओग्राफर साठी माझी रिस्पेक्ट खूप वेगळी आहे. कारण की तो 2 मिनिटाचा डान्स असो, तो बसवायला जी वेळ लागतो किंवा जी थिंकिंग कॅपॅसिटी लागते ती कोणाकडेच नाहीये मला असं वाटतंय. कारण की कोरिओग्राफर डिरेक्टरपेक्षा मोठा आहे असं मला वाटतं. कारण की तो 3 मिनिटात पूर्ण स्टोरी दाखवतो आणि डिरेक्टर 3 तासात ती स्टोरी दाखवतो. क्या बात आहे. बरोबर. तुझा आवडता पदार्थ? माझा आवडता पदार्थ जे स्वीट मध्ये कसाही, व्हेज नॉनव्हेज कसाही चालेल. असं व्हेज मध्ये मला मेथीची भाजी खूप आवडते आणि नॉनव्हेज मध्ये मला चिकन खूप आवडतं. सॉर्टेड एकदम. प्रोटीन वाले दोन्ही गोष्टी. एक आवडता डान्स फॉर्म? एक आवडता डान्स फॉर्म आहे बॉलिवूड. मला सगळे डान्स फॉर्म आवडतात, पण मनापासून जो आवडतो तो माझा बॉलिवूड डान्स आहे, विसर्जन डान्स आहे, जो मी कधीच अनफॉलो नाही करू शकत त्याला. गीता कपूर, रेमो सर की टेरेन्स सर? म्हणजे ते चुकीचं आहे. तिघेही चांगले आहेत, पण मी रेमो सरांना पहिलं स्थान देईल नेहमी. कारण की माझ्या लाईफमध्ये जर कोणी ॲज अ माणूस म्हणून चेंज झालाय तर ते रेमो सर आहे. माझ्या पाठीवर त्यांचा टॅटू आहे. येस, त्यांना खूप मानतो
लोकांना असं होतं की इसको ना शायद काम चाहिए इसलिए टॅटू बनाय असं असतं ना लोकांचं. पण मला कधीच नव्हतं असं. मला असं पाहिजे की तो माणूस माझ्या पाठवून मला फक्त शाबास शाबास बोलत राहतो आणि पुढे जातो. ते काम देतील नाही देतील, त्यांना वाटलं वैभव हे काम करू शकतो तर करणार. आता त्यांच्याबरोबर मी एका बघितलं अशी स्टोरी वाईज मी रेकीला गेलेलो आणि त्यांना वाटलं की या गाण्यामध्ये वैभव असला पाहिजे, त्याने काम केलं पाहिजे, तर त्यांनी बोलवलंय. त्या माणसाला बघून किंवा त्यांचा हग मिळणं किंवा त्यांच्याशी शेक हँड करणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि त्या माणसाला बघायला लोक तरसतात ज्या माणसाबरोबर मी बसतो समोरासमोर 1 to 1. तर येस, रेमो सर एनी टाइम माय आयडल, माय गॉड, असं माय लेजेंड. दादा एखादं अननेसेसरी टॅलेंट माझ्या? येस. एखादा अननेसेसरी टॅलेंट मला असं वाटतं गाणं मी कुठे गाणं गातो आणि मला वाटतं मी अरिजित सिंगचा पण बाप आहे. कलाकार चर्चाबद्दल एक शब्द. कलाकार चर्चाबद्दल एक शब्द असेल तर अप्रतिम, माइंड ब्लोईंग, फॅन्टॅस्टिक. ओके. एक अवघड क्वेश्चन आहे, रोहित की संस्कृती? ये भगवान क्या जुलूम है. रोकृती. आम्हाला खूप नाव पडले सगळ्यांना विचारतो आम्ही. नाही तर अशा प्रकारे आपला रॅपिड फायर संपतोय. ओके दादा, सो रॅपिड फायर राऊंड संपलाय. संपलाय. आम्हाला खूप मजा आली रॅपिड फायर मध्ये. ठीक आहे, सो बॅक टू अवर क्वेश्चन आन्सर्स. सो आम्ही असं खूपदा ऐकलंय की रियालिटी शो मध्ये जेव्हा नवीन लोक जातात, ज्यांना काही माहीत नाहीये, कशातलं काही नाहीये, बट ते असं ऑडिशन द्यायला जातात, हे करायला जातात. सो ते बऱ्याचदा म्हणतात की आम्हाला पैसे मागितले किंवा आम्हाला एका सर्टन लेवल नंतर पैसे मागून पुढे पाठवायचं. तर ते आहे का खरं, तसं होतं का? नाही, हे 1000% चुकीचं आहे. 100 पण नाही, 1000% चुकीचं आहे. आता मी बोलीन का, हे प्रश्न मला DM वर पण येतात, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये, कधी मल्याळम मध्ये पण येतात, आपल्याला कळतच नाही. आता प्रॉब्लेम काय झालाय, जे प्रोडक्शन हाऊसेस असतात, एक्झाम्पल डान्स शो अगर बघायला गेलं तर फ्रेम्स हे प्रोडक्शन आहे ते जास्त शोज करतात, कधीही पैसे घेत नाही, अलाउडच नाहीये पैसे घ्यायला. आता काय होत असेल, मला असं वाटतंय की हे माझं पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, मला माहित पण नाही, पण मी हे ऐकलंय. आता समज तुम्ही दोघे प्रोडक्शन आहात, तुमचं कलाकार चर्चा हे प्रोडक्शन आहे, तुम्ही एक डान्स चालू करताय, डान्स का सौदागर हे शो आहे, तर तुम्ही पुण्यातले आहात, तुम्हाला प्रॉब्लेम नाही, तुम्ही इकडे ऑडिशन घेता. आता तुम्ही जाता मुंबईला ऑडिशन घ्यायला, तुम्ही असं होतं की यार 2 लोग कैसा करेंगे, हम लोग 4 लोग का टीम चाहिए ना, मुंबई में कोई तो होगा ना. आता तुम्ही 4 लोकांना हायर केलं फक्त मुंबईसाठी. ओके, त्या 4 मध्ये हे 2 आहेत ना, हे हरामी आहेत, हे तुम्हाला माहित नाही. हे 2 जे आहेत हे बाहेर हे चाळे करतायत, 15,000 दे, अंदर लेके जातो, 20,000 दे, अंदर लेके जातो. मला वाईट हे वाटतं, पैसे देतात पेरेंट्स, 15,000 में तुम्हारा कला बेच रहे हो, 20,000 में तुम्हारा कला बेच रहे हो, आणि त्या दोघांमुळे नाव कोणाचं खराब झालंय, कलाकारांच्या प्रोडक्शनचं. तर हे चुकतंय, पैसा नाही घेतला जात. तुमच्याकडून जे रजिस्ट्रेशन फॉर्म पण भरतात ना, त्याचा 1 रुपया सुद्धा नाही घेतला जात, फक्त तुम्हाला लाईनीत उभा राहायचंय. आणि आता काय झालंय, ऑडिशन घेण्यापेक्षा आता व्हिडिओज खूप व्हायरल होतात. तर आम्हाला कळलं, फॉर एक्झाम्पल यार रोहितचा व्हिडिओ व्हायरल झालाय, इसको पूछ ले DID करना है क्या, तुला विचारला हा करना है, तुझा रील तो देखा, तर 2-3 डान्स फॉर्म का व्हिडिओ भेज. मग कळतं हा हिपहॉप मध्ये चांगला आहे, पण हा बॉलिवूड मध्ये नाही चांगला, कंटेम्पररी मध्ये नाही चांगला, पण याला घेऊया, बघूया शिकला तर. ह्या गोष्टी असतात. तर पैसे नाही घेतले जात. सेटिंग म्हणजे ओळखीने तुम्हाला शो मध्ये घेतलं जातं नाही. एक्झाम्पल तुमचंच नाव घेतो मी आता, जर मी रोहितला बघितलंय नाचता करताना किंवा संस्कृतीला बघितलंय, तर मी एवढं बोलू शकतो, यार मैं पुन्हा गया था, रोहित और संस्कृति क्या नाचते यार, एज अ कपल, एज अ जोड़ी, क्या केमिस्ट्री है, माइंड ब्लोइंग सिंक है, एक दूसरे के इमोशन को समझते हैं. तो मेरी तरफ से तुम इनको ट्राय कर लो. क्या उनका बाकी आता मी तर तुम्हाला जे बघितलं मला आवडलंय, काय माहिती दुसरा डान्स तुमचा वीक असेल, तिसरा अजून वीक असेल किंवा अजून स्ट्रॉंग असेल. तर हे असतं रेफरन्स, हे मी बोलू शकतो. आता हे बोलल्यानंतर तुम्हाला कॉल आला, तुम्ही गेलात मुंबईला, आता जे माझ्यासमोर नाचले खरं, त्याशी जर तुम्ही त्यांच्यासमोर नाही नाचले तर ते तुम्हाला नाही सिलेक्ट करणार. मग तुम्हाला वैभव तुम्ही बोला सही आहे, पण नाही अच्छा नाच यार, डिपेंड करतं तुमचा मूड कसा होता तेव्हा. करेक्ट. तुम्ही खाल्लं होतं का, इथून जाताना ट्रॅफिक भेटलं होतं का, आपली बॉडी पण थकते. तर ह्या गोष्टी सगळ्या असतात, त्याला लोकांनी नाव दिले सेटिंग, जे नाहीये. पण मला तेच प्रॉब्लेम आहे की पैसा घेऊन जर तुमच्या कलेला तुम्हाला आकार द्यायचा आहे तर तुम्ही कलाकार नाही आहात, फॉर शुअर कलाकार नाही आहात. तर आम्ही सुद्धा, मी डेअरीचं जे माझं ऑडिशन आहे, सकाळी 6ला उभा राहिलोय, 1 डझन केळी होती फक्त माझ्याकडे,
एक तासाला खायचो, कारण की डान्स करून जेवून मी डान्स नाही करू शकत. माझा नंबर आला संध्याकाळी 7 वाजता, 13 तासाने. बापरे. 13 तासानंतर मला माहिती होतं बॅटिंग आली आहे वैभव, खूप लोकांची नाही आली आहे, आता ही बॅटिंग चांगली कर. ती बॅटिंग चांगली केली आणि मग पुढे सिलेक्ट झालं. तर ते लोकांना नाही करायचं आहे. अजूनही मेसेज येतात, सर मैं बीमार हूँ, मैं गरीब हूँ, मेरा पापा घर छोड़ के चला गया, स्टोरी है मेरे पास. स्टोरी आहे का? स्टोरी पण नाही काम करत. माझी पण स्टोरी होती, पण मी कधीच नाही सांगितली. अजूनही सांगितली तर लोक रडतील आणि मला वोट करतील. पण ती कसं आहे ना, इंडिया जी कंट्री आहे त्याच्यामध्ये 80% लोक गरीब आहेत. नसतील तरी कपड्याने दाखवतील गरीब आहे. तर प्रॉब्लेम हा आहे. पण जर गरीबच पुढे येणार, मग अमीर, जर गरीब अमीर बोलतो आपण, तर अमीरामध्ये पण टॅलेंट आहे ना. अशी किती लोक आहेत जे न गरीब असून पण पुढे आलेत आणि आपलं काम दाखवून पुढे गेलेत लाईफमध्ये. सर हमारे पास स्टोरी है ये नाही. इंडियामध्ये डान्स पहिला बघितला जातो आणि मग तो शो मध्ये सिलेक्ट झाल्यानंतर वैभव का चल जर्नी दिखाते हैं लोग, वैभव कहाँ से ये दिखाते हैं लोग, हे दाखवतात. मग त्यात 80% लोक गरीब आहेत, त्यामुळे ते टोन बिन वाचतात. तो आहे. तर नाही पैसे घेतले जात, नाही सेटिंग होत. तुमची कला सगळ्यात पहिली बघितली जाते आणि तुमच्यात काय नाविन्य आहे, म्हणजे युनिकनेस काय ते बघितलं जातं, कारण की ते इम्पॉर्टंट आहे. कारण काय झालं, आता सगळ्यांना फेमस नाचायचंय. फॉर एक्झाम्पल राघव स्लो मोशन साठी फेमस आहे, मग दुसरा पण स्लो मोशनच करतो, मग त्याला काय घ्यायचं? कारण की आपण स्लो मोशन बघितलंय. बरोबर. तुझ्यात काय वेगळं काय? स्लो मोशन तू डोक्यावर करतो का? स्लो मोशन तू एका पायाच्या गुडघ्यावरच करतो का? मग ते नवीन आहे ना. मग त्यात व्हेरिएशन आणा. तुमची ओळख असणं गरजेचं आहे. मी तर सरळ विचारतो की इसको मेरी तरह बनना है, मग ते हात उचलतात. मग बोलतो तुम लोग गलत हो, तुम लोग को मेरी तरह बनना है तो तुम्हारे आधार कार्ड पे मेरा फोटो होना चाहिए. क्योंकि तुम्हें मेरी तरह बनना है. नाम तुझं ठेव रोहित, आधार कार्डवर फोटो माझा ठेव. मग लोक विचारतील ना तुझा फोटो नाही, सर नाही है ना, मेरे को उनकी तरह बनना है, तो उनका फोटो मैंने मेरे आधार कार्ड पे लगाया है. मग ते स्वतःची ओळख बनवणं गरजेचं आहे. त्या गोष्टी लोक नाही समजत आहेत. अजून पण मैं पैसा दूंगा मेरे बच्चे को सिर्फ टीव्ही पे लाव. तुला वाटतं टीव्हीवर येणं म्हणजे जग जिंकणं, तुम्हाला घर मिळणार, तुम्हाला गाडी मिळणार. तुला कळतच नाही टीव्हीवर येणं हा द लास्ट स्टेज ऑफ डिप्रेशन आहे. कारण जर टीव्हीवर आल्यानंतर जर तुम्हाला काम नाही मिळालं तर डिप्रेशन लगेच येणार तुम्हाला. ओके दादा, मला असं तुला विचारायचंय, आजकालचा जमाना जेनझी मुलांचा आहे, तर याच जेनझी मुलांना तू कसं गाईड करशील ऍज अ सक्सेसफुल डान्सर होण्यासाठी? सगळ्यात आधी कुठल्याही जेनझी मुलाला किंवा मुलीला वाईट नाही वाटलं पाहिजे हे लक्षात ठेवा. हो. मी जे बोलतोय ते कुठेतरी 1% तुम्हाला फायदा देईल. बेसिकली क्या हो रहा है ना, जेनजी जमाना एक थॉट प्रोसेस लेके आया अपना कि मैं जो करता हूँ वो बेस्ट है, और वो ये नहीं सोच रहा है कि वो जो कर रहा है ये लोगों को बेस्ट लग रहा है कि नहीं. प्रॉब्लेम ये हो रहा है. तो हम जे जमाने से आहे, मी 88चा आहे, तर आम्ही हे विचार करतो की मी जे करतोय ते मासला आवडलं पाहिजे. मास म्हणजे ऑडियन्स. आपल्याला काय आवडतं? पुष्पा 2, KGF. पण खूप कमी लोकांनी लापता लेडीज बघितलंय. नाही माहिती लोकांना अजून पण हे क्या पिक्चर आहे, पण त्यातलं गाणं माहित आहे, ओ सजनी रे. हो सजनी रे. कारण ते ऐकायला येतं. तुम्ही बघितला तो पिक्चर बघण्यासारखा आहे. कोणी पण सुपर बॉयज ऑफ मालेगाव बघितला? हो. तर बघ तू हो बोलला, ती नाही बोलली. इथेच फरक दिसतोय की आपण मूवीज नाही बघत, आपण मास बघतो. तर मास म्हणजे धतिंग नाच हे गाणं मास आहे. पल्लू के नीचे छुपा के रखा है मास आहे. चिकनी चमेली मास आहे. हे गाणी जेव्हा विसर्जनला नाचतात वाजतात तेव्हा आपण जमिनीवर लोळ नाचतो. जसं हमारी अधुरी कहाणी लागतं, आपण एका साईडला डिप्रेशन घडायला लागतो. तर बेसिकली मला हे बोलायचं आहे, जेन झी असेल, आता माझा पोरगा जेन अल्फा आहे, गामा बेटा येतील, खूप लोक येतील. मी एवढंच बोलेल, जे तुम्ही करताय ते बेस्ट आहे हे तुम्हाला वाटतंय ना, तर तुम्ही लोकांनाही विचारा मी जे करतोय ते तुला समजतंय का. अगर आप जो कर रहे हो वो ऑडियंस को समझ रहा है, मतलब आप बेस्ट हो. आप जो कर रहे हो और ऑडियंस थोड़ा सा फेस बना रहा है या सोच रहा है की तू जो करता है वो सही है पण हमें समजता नाही आहे, म्हणजे कुठेतरी आपण लोकांपर्यंत पोहोचायला चुकतोय. हे गरजेचं आहे. मी करतोय बॉलिवूड स्टाईल, मी करतो मास स्टाईल. माझी गाणी बघा, टांग उठा के, मेरा वाला डान्स, करंट लगा रे, हे गाणी मी घेतोय. त्याच्यामध्ये काहीतरी कॉमेडी तयार टाकतो. कधी पिझ्झा बनवून येतोय, कधी हार्पिकचा किडा बनवून येतोय, काय ना काय ते करतोय, कधी मुलगी बनतोय. मला कळलंय की हे जेव्हा मी घेतो, आता मी हार्पिकच्या किड्याचा ऍड केलेला तुम्ही बघितलं सुपरमॉम मध्ये. ये हार्पिक का जो डिटर्जेंट है वो मारता है 99.99% कीटाणू. लोकांनी 99.99% वर लक्ष दिलंय. त्यात पण 0.01 उरलाय.
तो मी आहे. तो मी आहे, त्याच्यावर मी ऍक्ट केलाय, मला मारून दाखवा. मग ती आई होती, ती आईने तिला शेवटी चपलीने मारला. आईला चपलीने मारते, समोरचा मरतो. सुपरमून मध्ये मी असा ऍक्ट केलेला की ती मला मारूच नाही शिकवत. वाचवात चिके तू रहणार हे गाणं होतं, पण शेवटी ती मला मारते. माँ से कोई नहीं बच सकता राईट, असं सगळं टाकलं होतं. तर बघा, मला कळलं एका टायमाला मी बीड मध्ये होतो. आता बीड मध्ये ना, जेव्हा मी आईला दाखवायचो, आई या गाण्यामध्ये आहे मी, तर आई बोलायची तू दिसत नाही रे वैभव, समोर ये ना. मला कळलं तिला बोलता नाही येते, पण ती हे बोलते की भीड में मत रे, लीड में आ. मग तेव्हा मी बोललो, यार बोलते तर बाई बरोबर आहे. ऍक्च्युली जेव्हा मी दाखवतोय आई मी याच्यात आहे, तोपर्यंत तो शॉर्ट चेंज होतोय. त्याच्यानंतर मी लीड मध्ये आलो आणि मग लोकांना कळलं काय दिसतोस तू, आता तुझ्या मागे भीड दिसते, तुझ्या मागे गर्दी दिसते. आपण सगळे असे चालतो, अचानक तू मार्केटमध्ये ना सगळ्यांमध्ये ना मुद्दामून उलटी चाल, सगळे तुला बघा, क्यों? क्योंकि आप भीड़ में अलग दिख रहे हो, आप लीड दिख रहे हो. तर ते इम्पॉर्टंट आहे. तर जेन्झीचा प्रॉब्लेम काय झालाय, हा एक्झाम्पल का होता, सगळ्यांना आधीच लीड यायचंय. थोडस भीड वरून बघा कशी दिसते. कळलं तुम्हाला भीड अशी दिसते, मग त्या भीड मध्ये चालायला शिका. तुम्हाला कोण नोटीस करताय का बघा. जेव्हा तुम्ही नोटीस होताय मग त्याच्यामध्ये पळायला शिका. त्या भीडपेक्षा तुम्ही लवकर लवकर चालले पाहिजे. मग लोकांना कळलं पाहिजे, यार ये बहुत तेज चलता है, इसका काम करने का तरीका अच्छा है. आणि तेच चालल्यानंतर तुम्ही सगळ्यात पुढे राहा. मग लोक पुढे जायचा प्रयत्न करतात आणि तुम्ही अजून पुढे जाता, मग तुम्ही लीड येता. तर फक्त एवढंच बोलेल की तुम्ही सगळे छान आहात, छान दिसता, छान कपडे घालता, थोडे फास्ट पण नाचता, पण ते फास्ट नाचणं सगळ्यांना कळलं पाहिजे. नाचा फास्ट, पण गाण्याचं इमोशन ठेवा, गाण्याचं मिनिंग ठेवा आणि पाहिजे ते करा. कोण तुम्हाला थांबवत नाही. बाकी स्मार्ट आहात, आमच्यापेक्षा तुम्ही अपग्रेडेड जमाना, ऍप कसे अपडेट करतात तसे तुम्ही अपडेटेड जमान्यामध्ये आहात. तुम्हाला माहिती आहे गुगल पे कसा चालतो, आम्हाला समजायला लागलं गुगल पे कसा चालवतात. तर तुम्ही पायदच झाले, कळले की गुगल पे कसा असतो. तेवढं लक्षात ठेवा. स्ट्रॉंग आहात, पण ती स्ट्रॉंगनेस किंवा ती स्ट्रेंथ ती ऑडियन्स पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, कारण की ऑडियन्स तुमच्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहे. वाव. आता तू आजच बोलला की हार्पिकचा किडा वगैरे असे हे सगळे म्हणजे भन्नाट कॉन्सेप्ट तुला कसे. पिझ्झा बनलेलो आणि माझा असा, ती ईशा म्हणून कंटेस्टंट होती, तिला पिझ्झा आवडतो. तर एक वीक मध्ये ती माझ्याबरोबर आली, तुम्ही पिझ्झा बनवून नाचलो, मग ती आजा आजा असं करून नाचते. मग ती इथे चावते, ब्लॅकआउट होतो, माझा हात आत जायचा, म्हणजे पिझ्झाचा हा पीस खाल्ला, मग हा खाल्ला, मग तिने पाय खाल्ला, मग राहिलं होतं मुंडी, शेवटला तिने मुंडी पण खाल्ली. म्हणजे मी अशा एक का विचार करतो, कारण की हे सगळे कनेक्ट करतात. तुम्ही पिझ्झा खाताय, तुम्ही हार्पिक वापरता, तुम्ही पण, मी टॉयलेटवर ऍक्ट केलंय, पादवर ऍक्ट केलंय मी. म्हणजे मी त्या गोष्टी जास्त बघतो जी लोक मला कनेक्ट करू शकतात. आणि जेव्हा मी कनेक्ट करायला लागलो, मग लोक मला आपला माणूस, अरे तो भाई अपना वाला बंदा है, तो अपने अमुक जो चाहिए वो करताय, त्याला म्हणतात मास. अशा गोष्टी करा जे तुम्हाला मास अपील देतील. म्हणजे पब्लिक रिव्हॅल्यू दिली पाहिजे. यार हम वैभव को मिस करते. फॉर एक्झाम्पल सुपर डान्सर मध्ये वैभव पाहिजे किंवा कुठल्याही शो मध्ये वैभव पाहिजे. का पाहिजे? कारण की मी मास गोष्टी करतो आणि ते त्यांना बघायचं आहे. तर ते होत असेल, then you are a public कलाकार and public will accept you. क्या बात आहे. नाईस. येस, आशिष दादाचा हा क्वेश्चन ऍक्च्युली की तू एवढ्या सगळ्या कॉलेजेसमध्ये जातो, डान्स इव्हेंट्समध्ये जातो आणि आता एवढ्या मोठ्या लेवलवर येऊन सुद्धा तू कधी कधी फ्री ऑफ कॉस्ट किंवा कमी याच्यामध्ये ते इव्हेंट्स जज करतोस. तर काय रिझन आहे त्याच्यामध्ये? इव्हन आपल्या इथे पण येताना दादांनी काहीच मानधन घेतलं नाहीये, एका त्या शब्दावरती आलाय. आशिष, आय लव्ह यू आणि या क्वेश्चनसाठी थँक्यू. आणि या क्वेश्चनसाठी आधी मध्ये व्हिडिओ टाकला होता. मी लोकांसाठी 6 व्हिडिओ टाकलेला, माझ्यासाठी पण टाकला होता की मी कॉलेजेसमध्ये जातो, मी कधी कधी स्टुडंट्स लोकांसाठी जातो, कारण की त्याला कुठे ना कुठे इन्स्पिरेशनची गरज आहे. आज सगळेच कॉलेजमध्ये स्कूलमध्ये अभ्यास नाही करत आहेत, ते टाइमपास करतायत, कारण की त्यांना वाटतंय कुठेतरी त्यांचं स्वप्न पूर्ण नाही होत आहे आणि आम्हाला जबरदस्ती अभ्यास करायला सांगतायत. तर कुठे ना कुठे त्यांचा एक्झाम्पल मी बनू शकतो की मी पण ग्रॅज्युएट झालोय, 10वीला 54%, 12वीला 47% आणि 15वी 38% पास झालोय. पण आज लाईफ मध्ये मी तेवढाच पुढे जेवढा 100% वाला पण आहे. तर कुठे ना कुठे ह्या गोष्टीने त्यांना इन्स्पायर करावं म्हणून मी जातो. आणि कुठे कुठे मलाही वाईट वाटतं जेव्हा मी पैसे मागतो तर का नाही देत. तर मी खूप साऱ्या स्टुडंटशी या गोष्टींवर बोललो आहे. तो सर स्टूडेंट काउंसिल जो होता है वो पैसे नहीं दे सकता, हमें मैनेजमेंट पैसा देता है किंवा कॉलेजचं मॅनेजमेंट किंवा स्कूलचं मॅनेजमेंट. मग मी त्याला विचारलं हे जे LED येतं किंवा जो स्पीकर येतो तो कसा येतो. मग ते बोलतात सर ते ना कोणाकडून तरी बोलून ते 20चं 10 करतात. मग आम्ही तेच बोललो आम्हाला 10चे 5 द्या. जर मॅनेजमेंट नाही देत, फॉर एक्झाम्पल एज अ स्टुडंट जर तुम्ही रोज स्टारबक्स घेऊ शकता
तर तुम्ही खिशातले 500 रुपये एका दिवशी पण काढले, तुम्ही 10 लोकांनी पण 500 काढले तर 5,000 होतील. ते 5,000 होते मला रिचार्जला कामाला येते, मला पीठ घ्यायला कामाला येईल, कढीपत्ता कोथिंबीर सुद्धा घेतो मी लाईट बिल सुद्धा भरतो, माझ्याकडे पण गॅसचं मीटर आहे, तर ते आम्हाला वर्क होऊ शकतं. हे मी बोलतो. पण नाही समजत ते लोक, कारण की त्यांची चुकी नाहीये, मॅनेजमेंट त्यांना नाही. देखो कोई FOC आ रहा है तो देखो, FOC म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट. पण मग कधी कधी मी माझा इगो साईडला ठेवून त्या लोकांसाठी जातो ना कुठे कुठे, त्यांना ते इन्स्पिरेशन मिळावं. आणि खूप वेळा मी ज्या टाइमाला, खूप आधीच बोलतोय, जेव्हा मी कॉलेजला जायचो, आज तीच लोक कुठे ना कुठे त्याच इन्स्पिरेशनमुळे 1% मुळे आज रियालिटी शो मध्ये असं कंटेस्टंट आलेले आहेत, किंवा आज त्यांचा जो सिग्नेचर आहे तो ऑटोग्राफ मध्ये कन्वर्ट झालेला आहे. आणि इव्हेंटची गोष्ट असेल, जर मी कुठे कुठे फॉर एक्झाम्पल जर माझी पेमेंट असायला पाहिजे 1 लाख एक्झाम्पल एका इव्हेंटची, तर कुठे कुठे मी 40 मध्ये पण गेलो, तर मी का जातो, कारण की ती नवीन जागा माझ्यासाठी जिकडे मला लोकांना भेटायला मिळेल. आणि त्या छोट्याशा जागेमध्ये स्वप्न कुठे दडलेले असतील ते बाहेर येतील. तर आय थिंक जर माझं 40,000 मध्ये तिकडे जाणं लोकांना 4 लाखाचे स्वप्न पूर्ण करत असेल, तर माझ्यासाठी 40,000 40 लाखासारखे आहे. हे माझं मानणं आहे. कारण की खूप लोक असा विचार करतात, यार मी 1 लाख से नीचे नहीं लूंगा, मग ते 3-3 महिने घरी बसतात. एक्झाम्पल देतोय, 1 लाखाचा तुम्हाला 3 महिन्यामध्ये एक पण शो नाही भेटलाय, पण 40,000चे मला 4 शो महिन्यामध्ये भेटलेत. किती झाले? 1,60,000. तर जो 1 लाख वाला विचार करतोय की 1 लाख वाला शो आ नहीं रहा है मेरे पास 40,000 के 4 शो आ गए, तो मैंने 1,60,000 कमा लिया भाई. आयफोन आला माझ्याकडे. एक्झाम्पल देतोय मी. एक बाईक आली माझ्याकडे, लोन मध्ये मी बुलेट घेतली, लोन मध्ये मी कार घेतली. तर मी हा विचार करतो, लोकांना वाटत असेल हे कम में जाता है पैसा लेके, पण मी खूप स्मार्ट वेने जातो. आणि जे 1 लाख घेऊन अजून थांबलेत घर घेण्यासाठी, मी 40,000 घेऊन एक चांगलं घर घेऊ शकलो. मी ते म्हणतोय. तर माझा जो सिस्टम आहे, कॉलेजमध्ये आता तुम्ही कमी केलंय जाणं, कारण की वेळ नाही मिळत, पण जेव्हा पण वेळ मिळतो मी विचारतो त्यांना. मी याच्या अगेन्स्ट सुद्धा आहे, पण कधी ना कधी माझी जी माणुसकी आहे त्या गोष्टीला मागे ठेवून बोलते, वैभव जा यार, ते मुलं ना तुला तुझी वाट बघतायत. कारण की त्या 100 मध्ये कोण 2 असतील जे तुला बघून त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर मी त्या गोष्टीसाठी जातो. मग याच्या मागे आता काय लोक बोलतील, भाई वैभव ये जो सब जगह फ्री जाता है, हाँ जाता होऊंगा, पर मैंने किसी को बोला नहीं है कि आप फ्री जाओ. वो आपके ऊपर है, आपको फ्री जाना है या नहीं जाना है. जिथे मला वाटतं की ज्या ठिकाणी पैसे चांगले भेटतील, मग तिकडे मी अडून राहतो की मेरे को पैसा इतना चाहिए. पण जिकडे असं कळतंय की यार नाही, या जागेचं नावच असं आहे की इथे पैसा जास्त दिसत नाही, पण लोकांना स्वप्न पूर्ण करायचे, तिकडे मी स्वतः त्या लो बजेटमध्ये जातो. आणि तो लो बजेट माझ्यासाठी खूप हाय बजेट होतो. का? मी काम करतोय, इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, माझा रियालिटी शो चालू आहे, पण त्या रियालिटी शोच्या पेमेंटमध्ये माझे कुठे 10 रुपये अजून जॉईन झाले, तर तीच अमाऊंट मोठी होती. त्यासाठी मी जातो. आणि मी एवढंच बोलेन कि मैं जाता हूँ इसलिए तुम्हें कॉलेज में फ्री जाना नहीं है, या मैं कम बजट में किधर जा रहा हूँ इसलिए तुम्हें जाना नहीं है. तुम्हारे ऊपर है कि तुम्हें तुम्हारा बजट कहाँ तक रखना है. मैं बजेट से पहले क्या पता नाही, माझी चूक आहे की काय, माझी माणुसकी शोधते. तर बजेटच्या आधी ना वैभवचं माणुसकी पुढे येते, आणि ती माणुसकी क्रॉस झाल्यावर ना मग मला पैसे नाही दिसत. मग ती माणुसकी म्हणून मी लवकर लोकांना ऍक्सेप्ट करतो त्या गोष्टीसाठी. पण खूप वेळा मी बघितलं तर ऍडव्हान्स नाही घेत मी, की माझं जर कुठलं काम आलं तर मग मला ते जे इव्हेंट असेल तो कॅन्सल करावा लागतो. कारण की जर ऍडव्हान्स घेतला तर मला तिकडे जायला लागेल. मग मी सगळ्यांना हा बोलतो, पण कुठे कुठे शूट माझी पहिली प्रायोरिटी आहे, शो माझी पहिली प्रायोरिटी आहे. आणि जर ती आली तर ऑब्व्हियसली त्या गोष्टीला मी हा बोलतो, आणि मग बाकीच्या इव्हेंट्सला मी असं बोलतो. तो मी परत एकदा रिपीट करेन, माणुसकी इम्पॉर्टंट है. आणि वैभव कर रहा है इसलिए मत करो. वैभव को शायद ये चीज अच्छी लगती है, लोगों को इंस्पायर करना अच्छा लगता है, लोगों के सपने पूरे करने में अगर मेरा हाथ है तो मैं उसे पूरा करना चाहता हूँ. पर तुम्हें लगता है फ्री नहीं जाना है तो मत जाओ. पर अगर तुम्हें लगता है कि यहाँ जाने से मेरा टैलेंट किसी को इंस्पायर कर सकता है तो प्लीज जाओ. तो तुम्हें पैसा मत सोचो, पैसा हम चाय बेच के भी कमा सकते हैं, या ऑनलाइन में संडे का एक क्लास लेके भी कमा सकते हैं. पर इज्जत और इंसानियत ये आप ही अपनी बढ़ा सकते हो, लोगों के पास पहुंच के और उनका दिल जीत के. वाह क्या बात आहे. वाह, क्या बात आहे. चला आपण एक गेम खेळणार आहे आपण. येस. मगाशी तू जसं बोललास की तू इंग्लिश मीडियमने शिकलायस, तर सो तुला आम्ही इंग्लिश मधले वर्ड सांगणार आहे, ते तुला मराठीमध्ये सांगायचं.
त्याचा अर्थ अर्थ. हा लाईक किंवा त्याला मराठीत काय काय म्हणतात काय हे म्हणतात? सांगायचंय. हा देवा. पहिला शब्द आहे ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशनला काय म्हणतात मराठीमध्ये? मला माहिती ट्रकचा दौरा. नाही 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 हारलो काय म्हणतात? यातायात. यातायात अरे देवा. माहिती होतं याता याताच माझ्या तोंडात तुझ्या बाहेरच यात नाही. बाहेरच यात नाही. यातायात ब्रिंजल म्हणजे वांग. ये वांग्या. ओके नेक्स्ट कन्झर्वेशन. कन्झर्वेशन. माझं कन्झर्वेटिव्ह जागा आहे. कन्झर्वेटिव्ह जागा. हिंट हा. हा सोपं आहे. मला कन्झर्वेशन Conservative नाही माहिती, मला कांजूरमार्ग स्टेशन माहिती. हारलो सॉरी. नाही सोपं आहे. एक आपण एक हिंट देऊ. ही जागा कन्झर्वेटिव्ह आहे, इथे जाऊ नये. हा बस मध्ये पण असते समोरील जागा. रिझर्व. हा हा. हा त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? तत्काल. तत्काल म्हणजे अर्जंट. अरे यार. सोपं आहे. प्रत्येक बसच्या जागेवर असतं. बसच्या तिथे राईटला लिहिलेलं असतं हा. ही जागा महिलांसाठी उपलब्ध. नाही. ही जागा महिलांसाठी डॉट ठेवली हा, आहे. कळलं होतं. नाही ते. ठीक आहे. ठीक आहे. राखीव. राखीव. अरे देवा, मला पण जीवनात राखीव please. ट्रान्सफॉर्मेशन. अरे देवा. बदल. बदल म्हणू शकतो. शकतो. हा, अदल बदल. हा. अदल बदल. परिवर्तन. अरे परिवर्तन. भाई, हा, एवढं हा, ठीक आहे. एवढं साधं एवढं आहे. म्हटलं नाही. ओके रॅडिश. रॅडिश. लाल लाल. रॅडिश. रॅडिश. डॅम्बिश. कायची नाही. गोष्ट आहे. कायची गोष्ट आहे. म्हणून मी लाल लाल बोललो. रॅडिश. गाजर. हा थोडं त्याच्यानंतर काय सिमिलर आहे असतं? थोडं. गाजर लाल असतं तसंच पण असतं radish पण लाल थोडंसं नसतं. रॅडिश नसतं व्हाईटिश असतं ते. काकडी. नाही अरे यार. रॅडिश कसं आहे तसं व्हाईटिश. मुळा. तुझ्यामुळे मला हा मुळा कळला. टेबल. टेबल. हा असं कसं रे? टेबल काय म्हणतात पण? टेबल. काय म्हणतात हे टेबल? चुकीचं आहे यार, मी अभ्यास करून आलो असतो. असं मराठीमध्ये टेबल. ह्या टेबलवर मला बसायचं, मी टेबलच बोलतो यार. नाही मी मराठी आहे पण मला शिवाय का देऊ. टेबलला मराठीमध्ये काय म्हणतात आपण? चार पाई. नाही नाही. हा इथे खाट तिथे असते. खाट आहे. खाट आहे चार पाई. चार पाय. बेस. हा तसाच थोडंसं वरती साऊंड बसतं. होणाराच शब्द आहे. फेस. नाही बस. नाही. हे हवं यार. मेज. 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 Yes. हे इंग्लिश मध्ये मेज म्हणजे पझल यार. मी सांगते. हो का? इंग्लिश आम्हाला येत नाही. मला नाही. नेक्स्ट शब्द कॉम्प्युटर. सोपं आहे. कॉम्प्युटर. कम्प्युटर. वैज्ञानिक. नाही. नाही नागरिक. नागरिक नागरिक ना. नागरिक शास्त्र. हे सांग. यंत्र. ज्ञान यंत्र. नाही. कॉम्प्युटरला मराठीत काय म्हणतात? कॉम्प्युटर आपण शाळेत असताना म्हणत. अरे मी इंग्लिश मीडियम मध्ये होतो यार, मला कम्प्युटरला काय म्हणतात? संगणक. संगणक. अरे मला आपण मराठी- सगळे संघ बसलोय. क्या बात है, क्या बात आहे. दादा. तो अशा प्रकारे दादाची मराठी थोडीशीच फक्त कच्ची आहे, बाकी सगळं चांगले. कसं आहे माहिती आहे, मी इंग्लिश शाळेत शिकलोय मग त्यामुळे मराठी नाही कळत आहे. पण आता कळलं तू मराठीचं मला इंग्लिश मध्ये नाही येत. मग मी का शिकलोय मला कळत नाही. सॉरी आई बाबा, तुमचे पैसे वाया गेले. ओके दादा, सो बॅक टू क्वेश्चन आन्सर्स. आपण काही एक थोडे क्वेश्चन राहिले. सो मला असं विचारायचं की जी तर तू काम करतो डान्स इंडस्ट्रीमध्ये, हिंदी मराठी, तर नेपोटिझमचा तुला कधी अनुभव आलाय का? मला नाही आला. आय थिंक त्याचा अनुभव आय थिंक लोक जे बोलतात तो ऍक्टिंग मध्ये जास्त येतो, ऍक्टिंग क्षेत्रामध्ये. आय डोंट थिंक डान्स क्षेत्रामध्ये असं काही आहे. मी बेसिक माझ्याच पोराचं उदाहरण देईल, कारण कोणाला वाईट वाटू नये म्हणून. माझा पोरगा आता डान्स करतो घरामध्ये, कारण की मी आणि मेघना दोघेही डान्सर आहोत. रक्तात डान्स आहे तर तो करतो, सगळं करतो. तौबा तौबा, कटी रात काही नाही, सगळं करतो. 3-4 वर्षाने जर चुकून त्याला आवड आली डान्स मध्ये, जर शो मध्ये आला तर लोक बोलणार की नेपोटिझम है क्योंकि ये वैभव का बच्चा है.
और वो शो में आया है. पण लोक हे नाही बघणार की त्याने पण मेहनत केली आहे, तो डान्स करतोय. असं नाही की तो उभा राहतोय आणि त्याला घेतलाय आणि मग हा नेपोटिझम आहे, मग कळतं. आता लोकांना काय वाटतं की एक्झाम्पल कोणी जर ऍक्टर कोणाचा जर मुलगा आहे त्याला नाही येते ऍक्टिंग, त्याला आपण नेपोटिझम बोलू शकतो. कारण की तुम्ही एका मेहनती ऍक्टरला चान्स नाही देताय, पण तो कोणाचा जर मुलगा म्हणून चान्स देताय ज्याला ऍक्टिंगच नाही येत आहे, त्याचा आवाज पण त्याचा नाही आहे. एक्झाम्पल नादानिया, त्याच्यामध्ये सैफ अली खानचा मुलगा आहे आणि आय थिंक श्रीदेवी मॅमची मुलगी आहे. त्यांनी जर कुठे ऍक्टिंगचा कोर्स केला असता तर मला वाटतं त्यांची ऍक्टिंग आमच्याकडे पोहोचली असते, पण नाही पोहोचत आहे. तर तेच आहे, काही लोकांनी बॉडी चांगली बनवली, काही लोकांनी डान्सवर लक्ष दिलं की आपण आपल्या पप्पांपेक्षा किंवा आपल्या आईपेक्षा वेगळे कसं दिसायचं. पण हे करता करता लोक विसरले की त्यांचे आई वडील किती छान ऍक्टर होते, आपल्याला ते पहिलं नावाचं जाणार, मग आपली बॉडी बघितली जाणार. तर नेपोटिझम डान्सच्या क्षेत्रात मी अनुभवलं नाहीये. आणि नेपोटिझम आय थिंक असं काय आलं नाही, कारण की कुठलाही डान्सरचा मुलगा किंवा कुठल्या कोरिओग्राफरचा मुलगा किंवा मुलगी अजूनपर्यंत आपल्या नजरेसमोर आली नाहीत की हे कोई टीव्ही शो में आए है. तर तसं आलं तर आय थिंक ते नेपोटिझम बघितलं जाईल. पण नेपोटिझम तेव्हा आय थिंक अग्री केलं जातं, मला असं वाटतं ब्लूटिक, की समोरच्याला काही येत नाहीये आणि तरी त्याला मूवीज आणि काम मिळते, ते नेपोटिझम आहे. पण जर समोरच्याला चांगली ऍक्टिंग येते, डान्स येतो, आपल्यापर्यंत त्याची ऍक्टिंग पोहोचते, इमोशन्स पोहोचतात, मग भले तो कोणा मोठा हिरो हिरोईनचा मुलगा असेल, पण त्याच्यात नेपोटिझम नका बघू, त्याच्यात त्याची मेहनत बघा. पण नेपोटिझम डान्सच्या क्षेत्रात तरी अजूनपर्यंत नाहीये आणि मी अनुभवलं नाही. ओके दादा, सो एक लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन विचारू आपण. सो तुझा आत्तापर्यंतच्या एवढ्या जर्नी मधला एक अनफॉर्गेटेबल मुमेंट असा की जो तू कधीच विसरू शकत नाहीस, असा कुठला आहे? असे खूप मुवमेंट झालेत, पण अशा खूप मुवमेंट मध्ये आत्ताच नुकता चॅम्पियन्स कंडिशन मध्ये रेमो सरने मला त्यांचे शूज दिले होते. तो मुवमेंट माझ्यासाठी, ते शूज अजून घरी आहेत, कमीच घालतो मी, आणि ते कुठे ना त्यांचा पाय घेऊन माझ्या पायापर्यंत पोहोचला असं मला वाटतं. त्या शो मध्ये सकाळी त्यांनी अनाऊन्स केलं होतं की आज जो मेरा दिल जीतेगा उसको ये शूज मिलेगा. सकाळी अनाऊन्स केलेलं आणि माझा त्या दिवशी सगळ्यात लास्ट झाला. आणि तोपर्यंत सगळे विसरले होते, कारण की एक टाइम नंतर शूट नंतर तुम्ही हँग होऊन जाता, झोन आउट होऊन जाता. त्या दिवशी माझा इमोशनल ऍक्ट होता. मी एक ऍक्ट केला होता की बापावर मुलीने केस केली आहे कोर्टामध्ये की बाप मला टाइम देत नाही, तो फक्त पैसे कमवतो आणि घराच्या बाहेर असतो. तर तो ऍक्ट असा होता आणि बापाकडे उत्तरच नव्हतं, आणि बाप शेवटी उत्तर न देता त्याची फक्त त्याचे काय म्हणतात अंतिम राख असते, ती राख तिच्या समोर येते, तरी ती हेच बोलते की वो आज भी क्या भेजा है, जवाब देणे आई नाही, आज कुछ कलश में भेज दिया राख. मी असा ऍक्ट केला होता आणि तो ऍक्ट प्रत्येक फादरपर्यंत, प्रत्येक बापापर्यंत पोहोचला की त्याच्याकडे उत्तर नसतं त्याच्या मुलाच्या प्रश्नांचं, आणि तो उत्तर नाही देत, कारण त्याला माहिती आहे की त्या मुलाला किंवा त्या मुलीला कळत नाही की मी घराच्या बाहेर का जातो आणि रात्री का लेट येतो, आणि मी का तुमच्यावर फिरायला येत नाही, मी का तुम्हाला टाइम देत नाही. या आजकालच्या जनरेशनला हे समजणं गरजेचं होतं. तर तो ऍक्ट झाला आणि माझ्या झोनमध्ये होतो, आणि मी माझ्या मुलाबद्दल काहीतरी बोलत होतो, माझ्याबद्दल बोलत होतो की मी तसा बाप आहे का, मला भीती वाटते मोठा झाल्यावर तो त्याने मला असं विचारलं तर मी काय उत्तर देऊ की मी बाहर क्यों रहता हूँ. तर त्या ऍक्ट नंतर रेमो सर मला हे बोलले की वैभव आज तू नाच रहा था पर मैंने मुझे खुद को नाचते हुए वहाँ पे देखा. और त्याच्यानंतर ते आले स्टेजवर आणि त्यांनी मला शूज दिले, आणि ती मुवमेंट माझ्यासाठी माझं करिअर किंवा माझी कला जिंकली असा मुवमेंट होता. आणि तो मुवमेंट आता माझ्या लाईफमधून कधी जाणार नाही. एक असा मोमेंट होता जिकडे मी शो मध्ये जज झाले, मराठी शो मध्ये. अचानक बोलले की वैभव और कृति तुम्हारे लिए कुछ है, तर क्या है हमारे लिए. तो बघितलं तर रेमो सरांनी व्हिडिओ पाठवला होता, की ब्लेसिंग्स होती की वैभव और कृति में इतनी क्षमता है कि वो हर कोई चीज़ अकेले कर सकते हैं, और आज इस मुकाम पे देख के मैं बहुत खुश हूँ. त्यांनी खूप वेळा मला सरप्राईज व्हिडिओ बाईट पाठवले. तर कुठे ना कुठे जो सरांचे हे मुवमेंट्स आहेत त्यांनी माझी लाईफ खूप चेंज केली आहे. नुकताच काल एकाने एडिट केलं, मी तुला दाखवलं आपल्या गॅपमध्ये, कि गीता माँ बोलेली कि वैभव जब तेरी तारीफ होती है तो ऐसा लगता है मेरे बच्चे की तारीफ हो रही है. आणि मैं चाहती हूँ कि तूने अपने आप को इतना साबित कर लिया है कि तू एक दिन जज बन जाए. आणि ती बोलल्यानंतर मी त्या शोचा जज झालोय, कारण की रेमो सरांचे ब्लेसिंग्स असो किंवा गीता माँ जे बोलली ते खरं होत गेलं माझ्या लाईफमध्ये. तर अशा लोकांचं माझ्या लाईफमध्ये करिअरमध्ये साथ असणं खूप महत्त्वाचं समजतो मी, आणि खूप ब्लेसिंगसारखं समजतो. तर ह्या ज्या मुवमेंट्स आहेत त्या लाईफमध्ये मी कधी नाही विसरणार. रोज मुवमेंट होतातच, पण ह्या लाईफमध्ये नाही विसरणार. सगळ्यात बेस्ट मुवमेंट आहे
15 ऑगस्ट 2019 जेव्हा गर्विक जन्माला आला माझ्या लाईफमध्ये. आणि त्याच्यानंतर लाईफ एवढी चेंज झाली की त्यांना असं वाटतं की खूप सारा पैसा, खूप सारा काम, खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आणल्या. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत जे इमोशनली आणि इन्स्पिरेशनली माझ्या लाईफशी कनेक्ट केल्या. वाव वाव, क्या बात. थँक्यू सो मच. मला खूपच मजा आली तुझ्यासोबत बोलून. आणि चर्चा करताना खूप मजा आली. खूपच शिकायला मिळालं आम्हाला. जनरल आम्ही खूप इंटरव्ह्यूज देतो. लोक विचारतात सर आप कैसे आगे बढे, आणि काय होतं पण काय काय जे रिअल गोष्टी असतात ना, रिअल प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. कारण की आम्ही जे बोलू पूर्ण प्रयत्न करू की आम्ही जे अनुभवलंय किंवा जे आम्ही जे एक्सपिरियन्स केले आमच्या लाईफमध्ये ते तुमच्या समोर टाकणं गरजेचं आहे. त्याच्यातून जर तुम्हाला काय शिकायला मिळत आहे तर ते तुमचाच फायदा होणार. त्याचा ना आम्ही पेमेंट घेतोय ना तुम्ही त्याची फीस भरताय. हा टॉक टू टॉक जो असतो किंवा 1 to 1 जो टॉक असतो तो खूप गरजेचा असतो. तो समोर बसून असेल किंवा तो कॅमेरा थ्रू असेल, पण ते शब्द किंवा ते मुवमेंट्स, तुमचे मुवमेंट जर कोण रिलेट करताय त्याच्या लाईफमध्ये तो चेंज येतोय तर कुठे ना कुठे तो तिकडे बसून सुद्धा मला ब्लेसिंग्स देतोय आणि बोलतोय हा माणूस खूप पुढे गेला पाहिजे. आणि माझ्या शब्दात पण मला असं वाटतंय की समोरचा जो मला ऐकतोय तो खूप पुढे गेला पाहिजे. हे खूप गरजेचं. वा, क्या बात है, क्या बात. स्पिरिच्युअल झाला आजचा पूर्ण मजा आली. शो. खूपच शिकायला खूप मजा आली दादा, खूप मजा आली. आणि खूप छान वाटतं की तू आज आमच्या सोबत आहेस. तर मला अजून खरं नाही वाटत आणि की मला असं वैभव वाटतंय की दादासोबत इथे बोलू. कलाकार चर्चेचं जे नाव आहे ना ते इथे लोकांनी सगळ्या कलाकारांनी चर्चा केली पाहिजे. कारण की आपल्याला खूप रॉंग वे मध्ये घेतलं जातं. खूप ॲटिट्यूड आहे, खूप मोठा माणूस आहे, सगळ्यांशी बोलतो का. आम्ही सगळ्यांशी बोलतो पण आमच्याशी कोण बोलायला येत नाही, हा प्रॉब्लेम आहे. त्याला वाटतं हा टीव्हीवरचा याच्यात ॲटिट्यूड असेल. नाहीये, बोलायला तर या. तुम्ही हाय बोलल्यावर आम्ही हॅलो बोलतो, तुम्ही चहा दिल्यावर आम्ही चहा पितो, तुम्ही बाजूला बसू का बोलतो आम्ही तुमच्याबरोबर बसतो. ती जी टोक्या तुमच्या स्टेटमेंट आहे ना ती काढा. आम्ही तुमच्यासारखेच मांडी घालतो, पाणी पितो, सकाळचं उठतो, रात्रीचं झोपतो, आम्ही तुमच्यासारखेच आहोत. फक्त प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही टीव्ही ऑन केल्यावर आम्ही दिसतो, तर तो टीव्ही ऑफ केल्यावर पण आम्ही खूप छान दिसतो बिना मेकअपचे. ते लक्षात ठेवा. आम्ही ही माणूस आहात. ॲटिट्यूड आम्ही दाखवत नाही. आमच्या लाईफमध्ये पण खूप इश्यूज असतात, ते आम्हाला लपवायचे असतात. आणि त्या इश्यूजपासून लांब जाण्यासाठी कधी कधी कोण फोटो देत नसेल, कोण तुमच्याशी बोलत नसेल, कारण की आम्हाला आमचा मी टाइम कधी मिळत नाही. तर तो मी टाइम कधी कधी आम्ही एकटं बसणं समजतो आणि आम्ही हवा बघतो, पाणी बघतो, स्वतःशी बोलतो. तर तो मी टाइम आम्हाला 24 तासून 1 तास पण भेटला तर बहुतेक तो आम्हाला आवडतो. तर येस, आम्ही माणूस पहिले आहेत आणि मग कलाकार आहोत. तर तुम्ही माणुसकी दाखवून आम्हाला प्रेम द्या आणि आम्ही कलाकाराचं प्रेम तुमच्या माणसावर पोहोचू. वा, थँक्यू. काय वाटतं हे दादा, थँक्यू सो मच तू आलास इथे. थँक्यू. येस. सो याच नोट वरती आपण आता आपली चर्चा थांबूया. बट आपल्याला खेळायचा आहे एक गेम. Yes. तो काय आहे तर मी लगेच सांगतो. प्लीज सेटअप चेंज करा. ओके, सो गेम सेटअप रेडी झालेला आहे. काय वाटते दादा तुला, काय गेम असेल? मला असं वाटतंय की याच्यात मला बलून्स दिसत आहेत, हा. फुगे दिसत आहेत. वैभव फुगे, फुगणार फुगे. भारी होतं. मला एवढं वाटतंय की त्या ग्लास मध्ये हा. फुगा फुगवायचा आणि तो ग्लास वर ठेवायचा असा गेम आहे असं मला वाटतंय. येस, ऑलमोस्ट 80% करेक्ट आहे. बट याच्यामध्ये ट्विस्ट आहे संस्कृती. कारण हा गेम तुला खेळायचा आहे दादासोबत. सो हे मला दोघांमध्ये माहिती नव्हतं. कॉम्पिटिशन होणार आहे. संस्कृती वर्सेस वैभव दादा. अरे बटाटा शर्यत जिंकायचो. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचंय मी गेम एक्सप्लेन करतो. चला. बलून काय करायचंय, ग्लास मध्ये टाकायचंय, फुगवायचंय आणि तो उचलून इथे तुम्हाला त्याचा पूर्ण एक कॉलम बनवायचा. म्हणजे एकामध्ये ग्लास टाकत टाकत इथे टाकत आणल्यानंतर बलून परत सोडायचं. सोडायचा आहे. मग तो स्टे होणार. हा, येस. बरोबर. ओके. सो इथून ग्लास उचलायचा आहे आणि इथे ग्लासचा पूर्ण एक गट्टा करायचा आहे तुम्हाला. ओके, ज्याने जास्त केलं तो जिंकला. राईट. आयफोन 16. टायमिंगचा काय सीन आहे? टायमिंग आहे 3 मिनिटं. येस. 3 मिनिटं. येस, 3 मिनिटाच्या आधी तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. आणि जो जास्त करेल तो विनर होणार आहे. ठीक आहे. ठीक आहे, ओके, रेडी? 1 सेकंड. प्रॅक्टिस तर रोहितने घेतली नाही, practice नाही करायची. आणि खेळायला मला लावतोय. नाही, प्रॅक्टिस वगैरे कुणी नाही केली जात. नो चिटिंग. चला. ओके पोहतच ओके, 3, 2, 1 स्टार्ट. कम ऑन कम ऑन कम ऑन. अवघड आहे, अवघड आहे, इझी नाहीये भाई. दादा क्या बात आहे. बापरे. ग्रेट ग्रेट ग्रेट. 2 असं पण आहे. नाही.
तू फुगा जातच नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे चल, ठीक आहे चल, ठीक आहे. क्या बात आहे, मस्त परफेक्ट. असं नाही काय वारा जाईल त्याच्यामध्ये. नाही, नॉट काउंट. चालतं नाही. क्या बात आहे. प्लीज No, no, count नाही, count नाही. होतं ना. नाही. होतं Come on. दादाचे सगळे गेलेले. संस्कृतीचा वेट आज कमी होणार आहे. 5, 4, 3, 2, 1 गो. दादा जिंकलेला आहे, जोरदार. जिंकलेलो आहे. काउंट करूया आपण. हा गेम किती गेले? दिसायला सोपा आहे, एक गेम ऍक्च्युली फॅट लॉस करण्यासाठी आहे. अवघड आहे जर हा तुम्हाला game. वाटतं फॅट लॉस करायचा आहे तसा फुगा आणि असं सोडा. प्लीज हा गेम घरी खेळा. बाप रे, संस्कृती तुझं वेट कमी झालं का? थोडं वाटते जीन्स हो. थोडी लूज माझा पाठ आणि पोट समान झालेला आहे. ऑब्विसली विनर कळत आहे लगेचच. 1 2 3 4 5 6 7 8 9 1 10 2 3 4 5 6 16 17 18 19 20 19 चा पण फरक नाही आहे. 20 आहे. 19-20 नाही फक्त 12. असं कर असं पकड असं हात पकड आणि हात पकड असा आणि विनर आहे मी. क्या बात आहे, क्या बात आहे. तर दादा मस्त झालेला आहे गेम. Yes. आणि आता आपल्या कलाकार चर्चेच्या टायटल ट्रॅक वर आपण हुक स्टेप करणार आहे. चला तर टायटल ट्रॅक ऐकूयात आपण पहिले. मराठी भाषेचा दर्जा आहे, कलाकारांची चर्चा आहे, जीवनाबद्दल पण जाणूया सर्व, हात कलेचा आरसा आहे. रोहित संस्कृती सोबत धिंगाणा चालू, थोड्या गप्पा गोष्टी आणि थोडं खेळू. करूया खूप सारा फन, विचारूया थोडे क्वेश्चन, नकोय डोक्याला टेन्शन. चला चालू करूया ऍक्शन. कलाकार चर्चा. कलाकार चर्चा. कलाकार चर्चा. कलाकार चर्चा. गुड चर्चा विथ यू गाइस. थँक्यू सो मच. दादा संपूर्ण टीम कडून एक छोटस गिफ्ट आहे. थँक्यू. आता जमावा मराठी भाषेचा दर्जा आहे, कलाकारांची चर्चा आहे, जीवनाबद्दल पण जाणूया सर्व, हात कलेचा आरसा आहे. रोहित संस्कृती सोबत धिंगाणा चालू. हिट आहे हा एपिसोड हिट आहे. नमस्कार सर्वांना. हॅलो फॅमिली, मी तुमचा वैभव फुगे आणि आज मी या शो मध्ये आलेलो कलाकार चर्चा विथ रोहित अँड संस्कृती. नक्की सगळ्यात आधी मी म्हणेल या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण की तुम्ही खूप फालतू गोष्टी सबस्क्राईब करा. अशा गोष्टी सबस्क्राईब करा ज्याने काही शिकायला मिळेल आणि ज्याच्यामुळे तुम्हाला प्रेरणा, मुलगी नाही इन्स्पिरेशन. लक्षात ठेवा, तुम्हाला कलाकार _ चर्चा ह्याच पेजला कलाकार म्हणजे मी आणि चर्चा हे दोघे आमच्याबरोबर करतात. त्याच्यामुळे या चॅनलचं नाव आहे कलाकार _ चर्चा. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवर फॉलो करायचं आहे आणि सगळे अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे आहे. फक्त मीच नाही, खूप सारे इन्स्पायरिंग आर्टिस्ट, परत रिपीट करतो, इन्स्पायरिंग आर्टिस्ट जे इन्स्पायर करतात ते इकडे येतात आणि इन्स्पायर करतात, कारण की तुमचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. लवकरात लवकर लाईक, शेअर, फॉलो करा. फ्री आहे, पैसे नाही घेणार. थँक्यू सो मच. थँक्यू. कलाकार चर्चा.